नमस्कार मित्रो. मागेच आपण मानसिक स्वास्थ्य आरोग्य आणि त्याची कोरोनाबद्दलची मीमांसा केली. आज आपण लहान मुलांमध्ये स्पेशली पीडियाट्रिक ग्रुप आणि कोरोना याबद्दल चर्चा करणार आहोत. गेल्या वर्षभर झाले कोरोना चालू आहे. किती दिवस चालणार आहे माहीत नाही, किती वेव्ह येणार आहेत ह्या माहीत नाही. फर्स्ट वेव्हपेक्षा सेकंड वेव्ह जी आहे ही जरा जास्त धोक्याची वाटते. आणि किती वेव्ह येतील आणि ह्या लाटा येतात तरी कुठून हे काही कळतही नाही आहे. त्यावर जरा सांगोपांग चर्चा आज आम्ही आयोजित केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार जळगावकरांनो. IMA जळगावद्वारे कोरोनाच्या या महामारीमध्ये जनतेला आश्वस्त करण्यासाठी, जनतेला वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे धीर देण्यासाठी IMA जळगावनं पुढाकार घेऊन विविध विषयांवर, कोरोनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्र सुरू केली आहेत. आता त्याच या शृंखलेमध्ये पुढे जात आपण आपल्या लोकसंख्येच्या 20 ते 30% लोकसंख्या ही बालरुग्णांची असते. त्या दृष्टीने त्याला अनुषंगाने बालरुग्ण, कोविड आणि बालरुग्ण या विषयावर आपण आज चर्चासत्रासाठी विशेष शहरातील नामवंत बालरोगतज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जळगाव IMA, जळगाव लाईव्ह न्यूज आणि आमचं जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही चर्चासत्राची शृंखला जी आहे ती फेसबुक लाईव्हच्या माध्यमानं आपण करत आहोत. कोरोनाचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे, तसंच वैद्यकीय शास्त्राच्या देखील प्रत्येक शाखेवर देखील परिणाम झाला आहे. आणि बालरुग्ण ही शाखा देखील त्याला अपवाद नाही आहे. बालरुग्णांच्या नवजात अर्भकपासून तर 15 वर्षापर्यंतच्या बालरुग्णांच्या विविध वयोगटातील पेशंट्सवर वेगवेगळे परिणाम कोरोनाचे दिसायला लागले आहेत. बालरुग्ण का महत्त्वाचे आहेत? त्या बाबतीत 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर कुटुंबातील बालक हा आईवडिलांच्या बरोबरच आजी आजोबा काका मामा या सगळ्यांच्या काळजीच्या केंद्रस्थानी असतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की लहान मुलांना कोरोनाची जी प्रतिबंधात्मक त्रिसूत्री आहे, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, शारीरिक अंतर असेल, या बाबतीत गांभीर्य नसतं किंवा ते समजू शकत नाही किंवा पाळू शकत नाही. त्यामुळे ते कोरोनाचं भक्ष्य बनण्याची फार जास्त शक्यता आहे. म्हणून एक ससेप्टिबल पॉप्युलेशन म्हणून एक मोठा वर्ग बालरुग्णांचा आहे. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अवघं 16 वर्ष आयुष्य असलेला कोविडचा हा व्हायरस, कोरोनाचा हा व्हायरस आणि कोविडचा हा आजार, परंतु याने थैमान घातला आहे. आणि त्या दृष्टीनंच बालरुग्ण या शाखेला देखील मोठ्या प्रमाणावर त्यानं इन्फ्लुएन्स केलं आहे, हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. त्यासाठी आज आपणा सगळ्यांमध्ये मी शहरातील नामवंत, ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे बालरोगतज्ञांना आमंत्रित केलं आहे. मी सगळ्यांचा सुरुवातीला परिचय करून देऊ इच्छितो. माझ्यासोबत आहेत डॉक्टर नंदिनी आठवले मॅडम, शहरातील अत्यंत ज्येष्ठ, सुप्रसिद्ध आणि 3 पिढ्यांच्या वैद्यकीय सेवेचा अनुभव आणि वारसा आणि वसा असलेल्या अतिशय प्रसिद्ध असे बालरोगतज्ञ आहेत. या लोकांचा शब्द रुग्णच नाही तर वैद्यक क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रमाण मानलं जातं. डॉक्टर नंदिनी आठवले मॅडम आपल्याशी बोलणार आहेत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत शहरातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ असे बालरोगतज्ञ, जे अत्यंत मितभाषी आहेत, परंतु अतिशय मधुर अशा संवाद कौशल्यासाठी, संभाषण कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत, असे डॉक्टर राजेंद्र पाटील सर. त्यांच्यासोबत आहेत बालरोग असेल, IMA असेल किंवा रोटरी असेल, अशा विविध सामाजिक मंचावरून काम करणारे आणि जळगावमध्ये सगळ्यात आधी नवजात अर्भकाला, कमी वजनाच्या नवजात अर्भकाला ट्रान्सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं बालरोगाची व्हेंटिलेटर असलेली ॲम्ब्युलन्स हा अनोखा प्रयोग करणारे डॉक्टर राजेश पाटील आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत शहरातील एक 20-25 वर्ष जुने प्रॅक्टिस करणारे आणि अत्यंत लोकप्रिय असे बालरोगतज्ञ आदरणीय दीपक अटलजी. आणि या सगळ्यांच्या जोडीला आपल्यासोबत आहेत शहरातील एक नवीन, ऊर्जावान आणि चिरायू क्रिटिकल केअरचे कन्सल्टंट पीडियाट्रिशियन आदरणीय डॉक्टर अविनाश भोसले. तर शहरातील 5 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत रुग्णसेवेचा अनुभव असलेली ही बालरोगतज्ञ मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहे. माझ्या सकट अनेकांच्या कुटुंबामध्ये मुलं आहेत, कोणाचे मुलं आहेत, कोणाची नातवंड आहेत, कोणाचं भावाचे मुलं आहेत. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक शंका आणि भीती आहे. तर मला असं वाटतं की आपण प्रयत्न करूया. वैद्यकीय शास्त्रातील, वैद्यकीय टर्म्समधील माहितीने आम्हाला बंबाळ करायचं नाही आहे, तर तुमच्या आमच्या मनामध्ये सामान्य शंका ज्या पालकांच्या मनात असतात त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. तर मी सुरुवात करतो मित्रांनो डॉक्टर नंदिनी मॅडमपासून. मॅडम नमस्कार आणि आपलं IMAच्या या चर्चासत्रात स्वागत. सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की बालरुग्णांचं जे प्रमाण आहे, कोविडच्या लाटेमध्ये मागे वर्षभरापूर्वी पहिली लाट होती आणि आता दुसरी लाट, तर कोविडच्या या लाटेमध्ये बालरुग्णांचं प्रमाण आपल्या OPDमध्ये साधारणतः कसं वाटतं आपल्याला? वाढलेलं, कमी, त्याबद्दल सांग. बालरुग्णांचं प्रमाण ह्या लाटीमध्ये नक्कीच वाढलेलं आहे.
2-3 कारणं असू शकतात. हे पॉसिबल आहे की पहिले एवढे आयडेंटिफाय व्हायचे नाहीत. आता समज जरा जास्ती आली आहे म्हणून आयडेंटिफाय जास्ती होतात. ही लाट पण जास्ती मोठी आहे, सो प्रपोर्शनेटली बालरुग्ण पण जास्ती आहेत. आणि जे खूपच स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता त्याच्यानंतर जो लॉकडाऊन थोडा उठला आणि मुलांचे जे बाकी अभ्यासक्रम आहेत, कुठे कुठे शाळा, कुठे कुठे ट्युशन्स सुरू झाले, त्याच्यामध्ये सुद्धा ते जास्ती पसरलं कोरोना. आणि त्याच्यामुळे जास्ती प्रमाणात लहान मुलं दिसायला लागले, ज्यांना काही काही सिम्पटम्स आहेत. पुष्कळांना सिम्पटम्स नसतात, पण ओघाओघाने त्यांचे टेस्ट झाले तर ते पॉझिटिव्ह निघतात. तो ह्या हिशोबाने पुष्कळच जास्ती प्रमाण झालेले आहे. धन्यवाद मॅडम. एकंदरीत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचे जे रुग्ण बालरोग तज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये आढळत आहेत त्यांची संख्या लक्षणीय आहे आणि त्याची कारणं देखील मॅडमनं सांगितली. मॅडम, याच शृंखलेत पुढे मला असं आपल्याला विचारावंसं वाटतं की पहिल्या लाटेमध्ये बाधित होणारं जे बालरुग्ण होते त्यांना या आजाराची तीव्रता कमी होती का? कमी असेल तर त्याचं काय कारण आपल्या दृष्टीने वाटतं? आणि किंवा या लाटेमध्ये आधीपेक्षा कोरोना बाधित होणाऱ्या बालरुग्णांची जी तीव्रता आहे, सिरियसनेस ऑफ द इलनेस हा जास्त किंवा कमी वाटतो का 2 लाटेंमध्ये? सिरियसनेस तर काही कमी जास्ती फारसा वाटत नाही. आयडेंटिफिकेशन जास्ती झालेलं आहे. जे आधी आयडेंटिफायच व्हायचं नाही, माहितीच नव्हतं, तर काय एवढं फरक पडायचा नाही. पण आता आपण लहान मुलांची टेस्टिंग करतो. आधी लहान मुलांची टेस्टिंगच व्हायची नाही, आयडेंटिफाय यायची नाही. आणि जे सगळे सिम्पटम्स आहेत कोरोनाचे, ते लहान मुलांचे जे रेग्युलर आजार आहेत तेच सिम्पटम्स आहेत. सर्दी, खोकला, ताप, गॅस्ट्रोएन्ट्रायटिस म्हणजे संडास लागणे, उलटी होणं. सो त्याच्यामध्ये ते लपून जायचे की हे कोरोना आहे की एक रेग्युलर लहान मुलांचा आजार आहे. हे दोघांमध्ये फरक आम्ही करत नव्हतो. पण आता जास्ती माहिती मिळाल्यामुळे हे टेस्टिंग होतं म्हणून हे कोरोनाचे पेशंट आहेत असं लक्षात येतं. पण त्याचं तीव्रता जास्त आहे असं मला वाटत नाही. मोरलेस पहिल्यासारखंच आहे. हा, म्हणजे विशेष फरक असा पडला आहे की कोरोनाचं निदान होणे जे आहे याचं प्रमाण जे ते वाढलं आहे. आजाराला 1 वर्ष झालं त्याच्यामुळे आजार समजण्याचं जे काही अंडरस्टँडिंग जे म्हणतो आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये, ते वाढल्यामुळे हे रुग्ण जास्त प्रमाणामध्ये संख्येत येतात, एवढं नक्की आहे. मी पुढे जाईल डॉक्टर राजेंद्र पाटील सरांकडे. सर, कोविडची लहान मुलांमध्ये साधारणतः लक्षणं काय असतात आणि लहान मुलांमधील लक्षणं आणि मोठ्या माणसातील लक्षणं याच्यात काही फरक आहे का? असला तर तो आपण सांगा. लहान मुलांमध्ये आपण पाहिलं तर आजार आता नवीन आहे. नवीन आजारामुळे नवीन नवीन सिम्पटम्स आपल्याला जसं जसं आपलं अंडरस्टँडिंग वाढते किंवा आपलं समज जशी वाढते, जसे अहवाल प्राप्त होत आहेत त्याप्रमाणे सिम्पटम्स आपल्याला आता कळायला लागलेत. आतापर्यंत जवळजवळ लहान मुलांमध्ये कोरोना दिसत नाही असा समज होता, पण आता तो समज बदलला आहे. आणि आम्ही आता जितक्या टेस्ट करतो त्याच्यामध्ये प्रमाण वाढल्यामुळे आता जास्त आपल्याला सर्वांना जागरूक होण्याची गरज आहे. कारण असंही लहान मुलगा म्हटलं की फॅमिलीचा केंद्रबिंदू असतो आणि सर्वांना त्याचं जास्त काळजी असते. तेव्हा लहान मुलांचे सिम्पटम्स किंवा चिन्ह जर ओळखायचे झालेत तर आपल्याला साधारणतः 3 ग्रुप्स करता येतील. एक साधारणतः नवजात अर्भक असला किंवा नवजात शिशु असला तर त्याच्यामध्ये आता हल्ली कोरोना दिसायला लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसतं की काही बहुतांशी बाळं ते असिम्पटमॅटिक असतात, त्यांना काही सिम्पटम्स नसतात. बाळाची आई पॉझिटिव्ह असते पण बाळ अगदी निरोगी असतं आणि बाळाला काही सिम्पटम्स दिसत नाही आणि त्याला ते सर्व चांगलं वाटतं पण आणि त्याला नंतर कोरोना पण डिटेक्ट होत नाही. पण काही बाळांना आम्हाला काही सिम्पटम्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये सर्व साधारणतः न्यूमोनियाला एक सिम्पटम्स दिसतात. त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, ती गोष्ट खरी आहे. पण त्याला जे दिसतं ते दम लागणे, धाप लागणे, ब्रेस्ट फिडिंग किंवा बाळाच्या अंगावर पेण्याला त्रास होणे, पितांना एखाद्या वेळी बाळ फिकट पडणे किंवा त्याला निळं पडणे किंवा सायनोसिस होणे, असे सिम्पटम्स जे येतात हे जास्त न्यूमोनियाला दर्शक असे सिम्पटम्स जास्त येतात. आणि न्यूनेट्समध्ये तेवढं सिम्पटम असले तरी मग ते अलार्मिंग असतं आणि आपल्याला ताबडतोब काळजी घ्यायला पाहिजे असं आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाच्यापासून 2 वर्ष ते 12 वर्षापर्यंत आपण असा एक ग्रुप केला तर त्याच्यामध्ये साधारणतः ताप हे कॉन्स्टंट सिम्पटम असतं. प्रत्येकाला ताप असतो जो पॅरासिटामॉलने तात्पुरता उतरतो किंवा उतरतही नाही आणि मात्र परत येतो. ताप उतरल्यावर बाळ थोडंसं खेळू शकतं पण बाकीचं कोरोनाचं जर संक्रमण असलं तर त्याच्यामध्ये जास्त त्याला वीकनेस पण आलेला असतो आणि ताप उतरत नाही, हा पहिलं सिम्पटम असतं. बाकी आपले सर्व डायरियासारखे सिम्पटम जास्त असतात. आम्ही आता जे बघतोय ते वॉमिटिंग किंवा उलटी, संडास, पोटात दुखणे,
असे सिम्टम्स जास्त 2 ते 6 वर्षांच्या मुलांमध्ये जास्त आढळतात. 6 वर्ष ते 15 वर्ष किंवा 18 वर्षापर्यंत जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये ताप तर असतोच, ड्राय खोकला असतो, कोरडा खोकला असतो आणि जो खोकला सारखा येत राहतो. एकदा आलं म्हणजे 24 तासामध्ये 2-3 वेळा तरी अशा उबळी येतात, त्याला मध्ये मध्ये सारखा खोकला येतो, घसा खवखवतो किंवा घसात दुखतं आणि वीकनेस आलेला असतो, खूप थकल्यासारखा वाटतो, खेळत नाही बाळ. आणि दुसरी गोष्ट मसल पेन किंवा आपले पोटऱ्या दुखणे किंवा पाठ दुखणे असे सिम्टम्स जरा मोठ्या मुलांमध्ये जास्त असतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता कसं आहे की काही बाळांमध्ये अतिशय सिरियस सिम्टम्स आढळतात, ज्याला आम्ही MIS म्हणतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काही बाळांमध्ये जे सिरियस असतात त्यांच्यामध्ये अंगावर पुरळ येणे, नंतर डोळे लाल होणे, त्याच्यानंतर चिडचिड करणे किंवा सुस्त वाटणे किंवा काही बाळांमध्ये झटके येणे किंवा कन्फ्युजन होणे असे जे सिम्टम्स असतात किंवा लाईटाकडे बघता येत नाही म्हणजे लाईट बघायला त्रास होणे, हे जे सिम्टम्स असतात हे अलार्मिंग सिम्टम्स आहेत. आणि असे सिम्टम्स असले तर ताबडतोब आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे किंवा डॉक्टरांकडे संपर्क करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट महत्त्वानी प्रामुख्याने सांगायची म्हटलं तर आम्ही ज्याला रेड फ्लॅग्स म्हणतो किंवा अतिशय आजाराची धोक्याची चिन्ह म्हणतो, तसं हाय फीवर म्हणजे खूप ताप असणे 102, 103, 104, नंतर दम लागणे किंवा धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि झटके येणे किंवा बेशुद्ध होणे किंवा प्रकाशाकडे बघायला त्रास होणे असे जे सिम्टम्स आहेत, हे सिम्टम्स असले तर ताबडतोब आपल्याला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे किंवा आपल्याला संपर्क साधणं आवश्यक आहे. विशेषतः ज्या मुलांना म्हणजे मोठ्या मुलांना डायबिटीस आहे किंवा क्रॉनिक किडनीचा आजार आहे किंवा ओबेसिटी आहे, ज्यांना स्थूल आहेत आणि ज्यांना अस्थमा आहे, अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मुळात कमी असते आणि अशा लोकांना, अशा मुलांना हे सिम्टम्स येण्याची शक्यता जास्त असते किंवा कोरोनाचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्त असते. धन्यवाद सर. एकंदरीत लहान मुलांमध्ये ताप हा सगळ्यात कॉमन सिम्टम आहे. ताप हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे. मुलाच्या खेळण्यावर, मुलाच्या खाण्यापिण्यावर आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीवर परिणाम होतो असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर साधारणतः हायग्रेड जो फीवर आहे, एक जास्त प्रमाणात ताप जो आहे 100 फॅरनहाईटपेक्षा जास्त, तर हायग्रेड फीवर वारंवार येणं किंवा हायग्रेड फीवर येणं अशा काही गोष्टी दिसल्या तर पालकांच्या मनामध्ये कोरोनाची शंका आली पाहिजे आणि अशा स्थितीमध्ये आपण डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे. सर, आधी असा समज होता की लहान मुलांना काही विशिष्ट पेशी वगैरे लंग्समध्ये रिसेप्टर्स वगैरे कमी असतात, त्याच्यामुळे कोरोनापासून काही प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, असं सोशल मीडियामध्ये चर्चा होत असायची. तर लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसात होऊ नये यासाठी काही संरक्षण नैसर्गिकरित्या असतं का, हो किंवा नाही, आणि असेल तर ते काय? पहिल्या लाटेमध्ये जवळजवळ लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण जवळजवळ दिसतच नव्हतं. पण आता दुसरी लाट आली त्यावेळी त्याचे बरेच आपण स्टडीज किंवा बरेच त्याच्या आपल्याला जे जसं अंडरस्टँडिंग वाढलं त्याप्रमाणे लहान मुलांना पण आता कोरोना दिसायला लागला आहे. त्याचं कारण पहिल्यांदा दिसला नाही किंवा असा समज आहे किंवा अजून ते आता सर्व पूर्ण प्रूव्ह झालेलं नाही, पण त्यांच्या लंग्समध्ये काही रिसेप्टर्स असे असतात की जे कोरोना व्हायरसला प्रतिकार करू शकतात आणि त्याच्यामुळे कोरोना इन्फेक्शन त्यांच्यामध्ये कमी दिसतं असा एक समज आहे. पण ह्याला अजून आता पूर्ण आपल्याला अजून काही दिवस गेल्यानंतर दुजोरा मिळेल किंवा आपले जे शोध निबंध निघतील त्याच्यावरून आपल्याला कळेल. दुसरी गोष्ट, लहान मुलांमध्ये आता जो व्हायरस आहे तो म्युटंट व्हायरस आहे, तो बदल झालेला व्हायरस असल्यामुळे आता आपल्याला कदाचित त्यांच्यामध्ये जास्त सिम्टम्स दिसत आहेत. आणि तिसरी गोष्ट, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती, असंही लसीकरण सुरू असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तयार करणारी जी सिस्टीम असते ती ऑलरेडी गिअर्ड असते, ती ऑलरेडी ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे त्यांना त्याच्यामुळे पण प्रोटेक्शन मिळत असावं असा एक आणखी अहवाल आहे. जसे आपण MMRचं वॅक्सिन देतो, मम्स, मुझेल, रुबेला किंवा BCG वॅक्सिनेशन देतो, तर या लसींमुळे पण त्यांची इम्युनिटी तयार होते आणि रोगप्रतिकारक अँटीबॉडीज तयार होतात, ज्या आपल्याला एखाद्या वेळी कोरोनाचं इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत करू शकतात असा पण एक समज आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्रमाण कमी आहे असे याचे 2-3 समज आपल्याला वाटतात.
एकंदरीत लहान मुलांमध्ये तीव्र आजार फुफ्फुसाचा होण्याचा जो पर्सेंटेज आहे ते जरी कमी असलं तरी काही अजून याला एक सायंटिफिक रिसर्च जे आहेत ते व्हेरीफाय व्हायचे आहेत किंवा कन्फर्म व्हायचे आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर धन्यवाद सर. इथून पुढे जाईल डॉक्टर राजेश पाटलांकडे. जेव्हा एखादी कोविड पॉझिटिव्ह गर्भवती प्रसूतीच्या याच्यात जाते तर कोविड पॉझिटिव्ह असलेली गर्भवती जेव्हा नवीन बाळाला जन्म देते तर अशा नवीन बाळाला जन्म देत असताना कोविड पॉझिटिव्ह मदर त्यावेळी बाळाची काय काळजी घ्यावी? बाळ ते बाधित असू शकतं का? बाळाची टेस्ट करावी का? केव्हा करावी? असे विविध प्रश्न असतात. आणि मातेपासून बाळाला जो व्हर्टिकल ट्रान्समिशन आपण वैद्यकशास्त्रात म्हणतो, सरळ रक्तातनं मातेपासून बाळाला, तर हे मातेपासून बाळाला कोविडचं ट्रान्समिशन होऊ शकतं. आता आजकालच्या काळामध्ये गर्भवती महिलासुद्धा बऱ्याचशा कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. आणि कोविड पॉझिटिव्ह आई जर असली आणि तिला डिलिव्हरी झाल्यानंतर जे नवजात बाळ आहे तर त्यामध्ये व्हर्टिकल ट्रान्समिशन हे अजूनपर्यंत डॉक्युमेंट झालेलं नाही आहे, रिपोर्टेड नाही आहे. म्हणजे आईकडून बाळाला तसा डायरेक्टली त्याच्या रक्तातून होणारा जो संसर्ग आहे तसा अजूनपर्यंत नाही आहे. परंतु नवजात शिशूलासुद्धा कोविड संसर्ग होऊ शकतो. त्यामध्ये गाईडलाईन अशी की बाळाला 24 तासानंतर त्याची RT-PCR टेस्ट करायला पाहिजे. आणि जर पॉझिटिव्ह असली तर त्या हिशोबाने त्याच्यावरती विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. आणि समजा निगेटिव्ह जरी असले तरी आणखी 48 तासानंतर पुन्हा एकदा एक टेस्ट करून खात्री करायला हवी. दुसरं, आपल्याकडे भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या रेकमेंडेशनप्रमाणे बाळाला आईजवळच ठेवायला हवं. बाळाला आईचे दूध पाजणी कंटिन्यू करायची असते. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कोविड पॉझिटिव्ह आई असली आणि बाळाला आजीच्या ताब्यात दिलं जातं, फक्त दूध पाजून देईल आई आणि नंतर मग आजी सांभाळेल. तर तसं करणे थोडंसं धोकादायक आहे. कारण की आजी जी असणार आहे ती थोडंसं वयस्कर असणार आणि त्यामुळे बाळाच्या थ्रू आजीपर्यंत संसर्ग पोहोचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाळ आणि आई एका रूममध्येच राहावे आणि बाळाला जसं नेहमीप्रमाणे स्तनपान असतं त्या पद्धतीने दूध पाजण्यात यावे. परंतु आईने मात्र विशेष काळजी घेतली पाहिजे की मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बाळाला हाताळताना आणि शक्यतोवर 6 फूट अंतरावरती बाळाला ठेवावं. जसं आपण नेहमी आईजवळ ठेवा म्हणतो तसं न ठेवता ठेवा, म्हणजे अनावधानांसुद्धा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. अत्यंत महत्त्वाच्या सूचना किंवा महत्त्वाची माहिती आपण दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह मदर असेल तर तिने बाळाला जन्म दिला तर बाळाला आईजवळच ठेवलं पाहिजे. आईचं स्तनपान बाळाला दिलं पाहिजे. आणि ते मात्र करत असताना जी काही त्रिसूत्री आहे कोविडची, मास्क वापरणे, शारीरिक अंतर आणि सॅनिटायझर, या गोष्टींचं जर व्यवस्थित काळजी घेतली तर बाळापासून आईला संसर्ग व्हायची शक्यता फार कमी आहे किंवा आपल्याला टाळता येतो. डॉक्टर साहेब, पुढे मी असं विचारायला मला असं वाटतं की नवजात अर्भकं जी असतात ती तर 4-5 वर्षाचं बाळ होतो. तर या पिरियडमध्ये बाळांना समजत नाही. मोठे माणसं सांगतात मला खोकला येतो, माझं डोकं दुखतं, माझे पाय दुखत आहेत. पण लहान बाळं जे 3-4 वर्षाच्या वयापर्यंत असतात, नवजात अर्भक, तर अशा बाळांमध्ये कोविड केव्हा सस्पेक्ट करावा की केव्हा तुमच्या मनात संशय आला पाहिजे पालकांना की आपण आता डॉक्टरांना भेटावं? कारण ते बालक तर काही सांगू शकत नाही एक्झॅक्टली काय तक्रार होते. तर अशा केसेसमध्ये कोविडच्या बाबतीत शंका केव्हा व्यक्त केली पाहिजे पालकांनी? सर्वप्रथम आता आजचा आपण संपूर्ण जगात, महाराष्ट्रात किंवा आपल्या जळगावमध्ये संसर्ग बघता की प्रत्येक आलेला ताप हा आजच्या काळामध्ये हा जोपर्यंत दुसरं काही प्रूव्ह होत नाही, दुसरं काही निदान निघत नाही, तोपर्यंत हा कोरोनाचाच आहे असं सगळ्यांनी समजलं पाहिजे. आणि त्या हिशोबाने साधारणतः 1-2 दिवसाच्या वरती जर ताप असला तर त्यांनी रेग्युलर बालरोग तज्ज्ञाकडे जाऊन बाळाला दाखवलं पाहिजे. म्हणजे एक निदान करणं जरुरीचं आहे. दुसरी गोष्ट, जर घरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह असेल, म्हणजे घरामधले किंवा आपल्या संपर्कातले व्यक्ती कोणी जर पॉझिटिव्ह असेल तर तशी हिस्ट्री डॉक्टरांकडे गेल्यावर पहिल्यांदा सांगितलं गेलं पाहिजे की आमच्या घरामध्ये किंवा शेजारी किंवा बाळ जिथं जातं आजूबाजूला त्या ठिकाणी अशा पॉझिटिव्ह केसेस आहेत. म्हणजे काय होईल की त्याच्यामध्ये डॉक्टरांनासुद्धा त्याचं निदान करण्याचं एक मनात ठेवता येईल. आणि लक्षणं जी आहेत ती साधारण जसे आपण सगळीकडे बघतो त्याच पद्धतीने आहे. सगळ्यात मुख्य लक्षणं आहेत ताप, अशक्तपणा, त्यानंतर मग पोट दुखणं आहे, म्हणजे सगळे कॉमन आता सिम्पटम जसं सर्दी, खोकला, संडास, उलट्या. तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ताप आला म्हणजे तो जोपर्यंत दुसरा कुठला ताप आहे असं प्रूव्ह होत नाही, डॉक्टरांकडे जाऊन निदान होत नाही, तोपर्यंत तो कोरोनाचा आहे असं समजूनच आईवडिलांनी हे केलं झालं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि घरात जर कोणीही पॉझिटिव्ह असेल किंवा आपल्या संपर्कात कोणी पॉझिटिव्ह असेल, घरात जरी नसलं तरी शेजारी पाजारी कुठेतरी आपल्याला माहीत असतं पॉझिटिव्ह आलं, तर तशा वेळेला जर बाळाला ताप आला किंवा तर त्यावेळेला डॉक्टरांनी स्वतःहून जाऊन सांगितलं पाहिजे. बरेच लोक ही ती हिस्ट्री
विचारल्याशिवाय सांगत नाही किंवा कदाचित कधी कधी लपवतात की नाही आमच्या 8 दिवसापूर्वी होता आणि मग आता ताप तेव्हा तर ते तर तिकडे गेले, त्यांना पॉझिटिव्ह आले, लगेच आम्ही त्यांना तिकडे पाठवून दिलं वगैरे. तर तसं न करता जी काही हिस्ट्री असली ती ताबडतोब सांगावी, म्हणजे मग निदान करण्यामध्ये उशीर होणार नाही. आणि मुख्य म्हणजे त्या बाळाला काही त्रास होण्यापेक्षा त्याच्यापासून इतर जे आपल्या घरातले वरिष्ठ सदस्य आहेत, वयस्कर आहेत किंवा ज्यांना काही आजार आहेत, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कुठले काही औषधी उपचार चालू आहेत, तर त्यांना तो संसर्ग होण्याची आणि त्यांची तब्येत खराब होण्याचा धोका जास्त असतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कोणतंही लहान बाळ जे आहे, घरामध्ये कुटुंबात कोणालाही संसर्ग असेल आणि अशा परिस्थितीत लहान बाळाला जर ताप आला तर आजच्या परिस्थितीमध्ये कोणताही ताप हा अनलेस अदरवाईज प्रूव्ड कोविडचा ताप आहे या संशयानं आपण बघितलं पाहिजे. म्हणून लहान बाळांना केव्हाही ताप आला आणि कुटुंबात आईवडील असो किंवा कुटुंबातले घटक असो किंवा कधी कधी बाळ आजूबाजूला शेजारी पण खेळत असतं, तर अशा त्या बाळाच्या संपर्कात येणाऱ्या कुठेही कोविडचा संसर्ग झाल्याचं आपल्याला माहीत झालं आणि त्या केसमध्ये बाळाला ताप आला तर आपण त्या दृष्टीने आपल्या बालरोगतज्ञांना अप्रोच केलं पाहिजे असं डॉक्टरांची सूचना आहे. आता इथून पुढे मी डॉक्टर दीपक आटल सरांकडे जाईल. सर, कोविडग्रस्त माता जेव्हा बाळाला जन्म देते तर अशा परिस्थितीमध्ये कोविडग्रस्त मातेचं सगळ्यात आधी काय भारतामध्ये आपण जे वॅक्सिनेशन बेसिक करतो, पोलिओ असेल, BCG असेल, ट्रिपल असेल, तर मला वाटतं कोविड पॉझिटिव्ह मदरने जन्म दिलेलं जे बाळ आहे त्या बाळाचं BCG असेल, पोलिओ असेल, या लसीकरणाच्या बाबतीत आपली काय सूचना आहे? जसं आता सांगितलं गेलं की जर कोविड पॉझिटिव्ह असेल आणि आपल्याकडे जे IPने सांगितले त्यानुसार बाळ जे आहे ते आईकडेच राहायला पाहिजे. तर युजली जर पॉझिटिव्ह असेल तर युजली बाळ पण मग पॉझिटिव्ह होऊनच जातं. आणि बाळ जर पॉझिटिव्ह आहे तर अशा सिच्युएशनमध्ये बाळाला BCG आणि ओरल पोलिओ हे लाईव्ह वॅक्सिन्स आहेत. तर नॉर्मली लाईव्ह वॅक्सिन्स ॲक्यूट इन्फेक्शनमध्ये देणं टाळायला पाहिजे, कारण अदरवाईज कॉम्प्लिकेशन्स व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर शक्यतोवर 1 महिन्यापर्यंत आपण अशा केसेसमध्ये BCG आणि ओरल पोलिओ टाळायला पाहिजे. नवजात अर्भकामध्ये लाईव्ह वॅक्सिन्स असल्यामुळे BCG आणि पोलिओ ह्या लसी ज्या आहेत त्या काही वेळ आपण टाळायला पाहिजे जोपर्यंत संसर्ग हा आटोक्यात येत नाही तोपर्यंत. त्यानंतर सर, जेव्हा मोठ्या एज ग्रुपमध्ये दुसरं वॅक्सिनेशन आहे जनरल, हे झालं न्यूबॉर्नच्या वॅक्सिनेशनच्या बाबतीत, तर मोठ्या एज ग्रुपमध्ये मोर दॅन 1 इयर जे असतात तर त्याला हेपॅटायटिस B वगैरे असे बऱ्याच प्रकारचे जे आपण वॅक्सिन्स देतो, इन्फ्लुएन्झा असेल, मेनिंजायटिस असेल, तर अशा इतर वॅक्सिनच्या बाबतीत काय गाईडलाईन्स आहेत कोविडग्रस्त असताना? म्हणजे रेग्युलर मुलाचा डोस आहे आज 15 एप्रिल आज डोस द्यायचा आणि तो कोविड पॉझिटिव्ह आहे, तर या परिस्थितीमध्ये तो दिला पाहिजे का? जर नाही तर तो किती दिवस डिले केला पाहिजे? कोविडग्रस्त मुलांच्या आधी मी म्हणेल की मागच्या 1 वर्षात आम्ही बघितलं आहे की या कोविडच्या वातावरणामध्ये हे वॅक्सिनेशन जे आहे मुलांमधलं त्याचा जो रेट आहे तो बराच ड्रॉप झालेला आहे. आणि ॲक्च्युली ही चांगली गोष्ट नाही आहे. सर्वांना समजून घ्यायचं आहे की वॅक्सिनेशन व्हायलाच पाहिजे, कारण जसं कोविड महत्त्वाचं आहे इतर आजार पण तेवढेच महत्त्वाचे आहे. तर त्याच्यामुळे वॅक्सिनेशन जो ड्राईव्ह आहे तो कंटिन्यू असायलाच पाहिजे, तो बंधनी व्हायला पाहिजे. सेकंडली, जसं आता राधेश्यामने विचारलं, डॉक्टर राधेश्यामने, की बाळ जर कोविडग्रस्त आहे तर असं समजा की कोविड झाल्यापासून 1 महिन्यानंतरच तुम्ही वॅक्सिनेशन करू शकता. काही समजा शेड्यूल्ड वॅक्सिन जर असेल द्यायचं, तर आज समजा जर काही कोविड जर पॉझिटिव्ह आली असेल बाळाची टेस्ट, तर 1 महिन्यापर्यंत तुम्ही वॅक्सिन देऊ शकत नाही. 1 महिन्यानंतर तुम्ही वॅक्सिन देऊ शकता. त्याच्यातही समजा जर लाईव्ह वॅक्सिन असेल द्यायचं, फॉर एक्झाम्पल समजा मिझल्स आहे, MMR आहे किंवा कावीड आहे किंवा चिकनपॉक्स आहे, ह्या ज्या लाईव्ह वॅक्सिन्स आहेत, तर ह्या लाईव्ह वॅक्सिन्ससाठी तर उलट तुम्ही जर पहिल्या दिवशी म्हणजे झाल्यापासून 1.5 महिन्यानंतर जर वॅक्सिनेट करत असाल तर ते जास्त योग्य राहील. ठीक. धन्यवाद सर. एकंदरीत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लसीकरण जे आहे बाळांचं, लहान मुलांचं, ते लसीकरण टाळलं नको पाहिजे. कोविडच्या या वर्षभरामध्ये अनेकांनी आपले जे बूस्टर डोसेस होते अनेकांनी ते स्किप केले, तर ते झालं नको पाहिजे. फक्त जर बाळ कोविडग्रस्त असेल आणि त्या दरम्यान जर बाळाची लसीकरणाची डेट येत असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला 1.5 महिना 4 to 6 वीक्स ते लसीकरण डिले केलं पाहिजे किंवा तसं करण्यास हरकत नसते, असं डॉक्टर आटल सरांची सूचना आहे. इथून पुढे मी आपले बालरोगतज्ञ डॉक्टर अविनाश भोसलेंकडे जाईल. अविनाशजी, आपण NICUमध्ये काम करतात नवजात अर्भकांच्या ह्याच्यात, तर कोविडग्रस्त जर एखादं नवजात अर्भक असेल, कदाचित आईला जन्म झाल्यामुळे किंवा कॉन्टॅक्टमुळे, तर कोविडग्रस्त नवजात अर्भकाची ट्रीटमेंट करताना, त्याचे उपचार करताना विशेष काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्याचे उपचार करतात त्याबद्दल थोडंसं सांगा.
धन्यवाद. जेव्हा कोविडग्रस्त आई असते आणि त्यांना जी डिलिव्हरी होणारी असते तर तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे बालरोगतज्ञ जे येतात तर त्यांना ते माहीत असणं आवश्यक असतं आणि बाळासाठी जी आहे स्वतंत्र व्यवस्था ही डिलिव्हरीसाठी जी आहे ती केली गेली पाहिजे. आणि प्रत्येक डिलिव्हरी होणारं बाळ कुठल्या बाळाला NICU केअर लागेल ICU केअर लागेल हे आपल्याला माहीत नसतं. तर त्यावेळेस सायमल्टेनियसली बाळासाठी NICU व्हॅकन्सी जी आहे ती स्टँड बाय असली पाहिजे. म्हणजे त्या NICUच्या डॉक्टरांना माहीत पाहिजे की अशी डिलिव्हरी होत आहे आणि एखाद दिवस बाळ ते येऊ शकतं, म्हणजे तशी ती तजवीज करू शकतात. बाळ जन्माला आल्यावरती जे आमच्या रुटीन स्टँडर्ड NRP गाईडलाईन्स म्हणतो त्या पद्धतीने त्यांची बाळांची ही काळजी घेतली जाते. अर्थातच PPE किट घालून आणि स्वतंत्र रूम ह्या सगळ्या काळजी घेतल्या जातात. सोबतच जर बाळ स्वस्थ असेल तर राजेश पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाची पुढची काळजी ही आईसोबत जी आहे ती घेऊन केली जाते. जर दुर्दैवाने बाळाला जर गरज आवश्यकता पाळत असेलच तर मग आपल्याला NICUला शिफ्ट करावं लागतं. तर त्याच्या स्टँडर्ड जे लाईन ऑफ प्रोटोकॉल आहे जो TABC म्हणतो, टेम्परेचर, एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन आणि डेक्स्ट्रोज म्हणजे शुगर, या पद्धतीने ती काळजी घेतली जाते. बाळासाठी एक स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नेमला जातो आणि तो त्या बाळाची जी आहे ती काळजी तिथे घेत असतो. आणि टेस्टिंगबद्दल सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्या ती टेस्टिंग केली जातात. बहुतांश मुलं जी असतात ही असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणं नसलेली असतात, परंतु क्वचित प्रसंगी जे आहेत मुलांमध्ये प्रेझेंटेशन जे असतं ते सिव्हिअर प्रकारचं असू शकतं, ज्याला आम्ही MISN असं म्हणतो, जो तीव्र स्वरूपाचा आजार असतो आणि त्याला जी आहे लेवल 3 केअर जी आहे म्हणजे इंटेन्सिव्ह केअर ती लागू शकते. तर ते आपल्याला कुठल्या बाळाला लागेल हे माहीत नसतं, तर त्याच्यामुळे त्याची प्रिपेअर्डनेस जी आहे म्हणजे तयारी असणे ही खूप आवश्यक आहे. अर्थातच त्याचं प्रमाण खूप क्वचित आहे, परंतु आपली तयारी त्या दृष्टीनं असणं खूप आवश्यक असते. धन्यवाद. एक साधारणतः नवजात अर्भकाचे उपचार करत असताना श्वास, त्याचं तापमान आणि त्याची शुगर, त्याचं रक्तातलं साखरेचं प्रमाण, ह्या 3 गोष्टींना विशेष महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं त्यांची सूचना आहे. आणि इतर कोविडच्या उपचारामध्ये ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायला लागतात त्या जनरल सगळ्या नवजात अर्भकाच्या इलाजाच्या वेळीसुद्धा घ्यायलाच लागतात. माझा पुढचा प्रश्न असेल, आपण आता उल्लेख केला MISN बद्दल की साधारणतः कोविड किंवा कोरोना हा श्वसन संस्थेला बाधित करतो, परंतु असं असताना नवजात अर्भक किंवा लहान मुलांमध्ये अनेक संस्था जे शरीराच्या आहेत, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तातील घटक, अशा अनेक संस्थांना तो अफेक्ट करतो, अनेक संस्थांवर तो आक्रमण करतो. तर या MISN बद्दल आपण काय सांगणार थोडक्यात? रुग्णांना किंवा पालकांना समजेल अशा भाषेत, आपण वैद्यकीय भाषेच्या ऐवजी त्या भाषेत सांगितलं तर फार बरं होईल. MISC हा एक नवीन आजार आमच्यासाठी सुद्धा आहे. गेल्या वर्षभरामध्ये याचे रुग्ण आहेत ते बघतो आणि ते रुग्ण सातत्याने वाढत चाललेले आहे. MISC हा मल्टीसिस्टमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम ऑफ चिल्ड्रन असा म्हटला जातो. साधारणतः हा आजार जो असतो कोविड बरा झालेल्या रुग्णांमध्ये, बालरुग्णांमध्ये 1 महिना ते 6 महिना या कालावधीत आढळतो. होतं काय की जेव्हा हा आजार बरा होतो त्याच आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज तयार होतात आणि काही मुलांमध्ये ह्या अँटीबॉडीज ज्या असतात त्या स्वतःच्या शरीराच्या विरुद्ध काम करतात. म्हणजे आजाराविषयी प्रतिकारशक्ती तर तयार होते, परंतु ती आपल्या संस्थेच्या विरुद्ध काम करते आणि मग त्यामुळे जे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंत ज्या असतात त्या आढळतात. बरं, याची लक्षणं कशी, जशी माननीय राजेंद्र पाटील सरांनी ती आपल्याला सांगितले आहेत, मी पुन्हा सांगू इच्छितो. बाळाला जो आहे डोळे लालसर होणे, अंगावर लालसर पुरळ येणे, ताप येणे, तीव्र स्वरूपाचा ताप येणे जो लवकर औषधांनी उतरत नाही आहे, जुलाब होणे, उलट्या होणे, अशा प्रकारचे जे आहे आजार लक्षणंही उद्भवू शकतात आणि अशा वेळेस त्वरित बालरोगतज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतो. जनरली ह्या आजारासाठी जे असते ट्रीटमेंट लवकर जर घेतली, या 3 प्रकारचे जे आहेत प्रकार आढळतात. सौम्य स्वरूप, मध्यम स्वरूप आणि तीव्र स्वरूप. सौम्य आणि मध्यम स्वरूपाची जी आजार असतात हे आपण OPD बेसिसवरती आपल्या बालरोगतज्ञांकडे जाऊन बरी करून घेऊ शकतो. तीव्र स्वरूपाच्या आजारांना मात्र ही ॲडमिशन म्हणजे ICUमध्ये ॲडमिशन लावून विशिष्ट प्रकारची औषधं जी आहे ती त्वरित स्वरूपात द्यावी लागतात. जर त्यात विलंब केला आपण तर मग बाळाच्या हृदयावरती जो आहे किंवा किडनीजवरती आहे तो परिणाम उद्भवतो. यात मृत्यू होण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याच्या शरीरावरच्या अवयवांवरती परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असते.
तरी मुळातच प्रमाण कमी आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. काही लक्षणं जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे. बरेचसे रुग्ण जे असतात त्यातले आपण घरीच बरे करू शकतो आणि त्याला ICUची गरज खूप क्वचित प्रसंगी लागते. धन्यवाद. एक साधारणतः या आजारामध्ये स्वतःच्या शरीरामध्ये जी रक्षक प्रतिपिंड तयार होतात ती रक्षक प्रतिपिंडच भक्षकाचं काम करतात. म्हणजे कोविड झाल्यानंतर आपल्याला जी इम्युनिटी येते त्या इम्युनिटी जे तयार झालेले अँटीबॉडीज असतात तेच इतर शाखा ज्या असतात शरीराच्या त्यांच्या विरुद्ध काम करतात आणि दुसऱ्या शाखांच्या कामामध्ये ते अडथळा आणतात. तर अत्यंत जरी रेअर असलं, फार कमी असलं हे कॉम्प्लिकेशन, तरी या गोष्टीला दुर्लक्षून चालणार नाही. आणि डॉक्टरांनी जसे सांगितले की जे वेगवेगळे लक्षणं सांगितली श्वसनाच्या संस्थेचा सोडून त्या लक्षणांवर देखील आपण नीट लक्ष दिलं पाहिजे. मी पुन्हा डॉक्टर नंदिनी मॅडमकडे जाईल. मॅडम, एक साधारणतः जरी वैद्यकशास्त्र 1 वर्षापर्यंत ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान ॲडवाईस करत असेल तरी भारतासारख्या देशामध्ये 1.5-2 वर्षापर्यंत स्तनपान चालतं. तर साधारणतः 6 महिन्यापासून तर 1 वर्ष 2 वर्षापर्यंत अशा बालकांची आई जेव्हा पॉझिटिव्ह होते तर तिने स्तनपान करावं की नाही करावं, आणि स्तनपान करायचं असेल कंटिन्यू तर तिने काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? अगदी जे न्यूबॉर्न्स असतात त्यांना तर इट इज क्लिअर की ब्रेस्ट फीडिंग चालूच ठेवायला पाहिजे. हे जे थोडं मोठे मुलं असतात त्याच्यामध्ये केस बेसिसवर म्हणजे निर्णय घेता येईल की त्या फॅमिलीसाठी काय सुटेबल आहे. पण ब्रेस्ट फीडिंग अलाउड असतं. ओन्ली आईला पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट मास्किंग पाहिजे, सॅनिटायझेशन पाहिजे. आणखीन ते बाळ ग्रँडपेरेंट्सकडनं म्हणजे आजी आजोबा किंवा जे बाकी वनरेबल पॉप्युलेशन म्हणजे ज्यांना जास्ती त्रास होईल कोरोनाचा ह्यांच्याकडनं त्या बाळाला दूर ठेवायला पाहिजे. सो ब्रेस्ट फीडिंग तोडायलाच पाहिजे असं नाही आहे. सेकंडली, आई जर पॉझिटिव्ह असली तरीसुद्धा असे कुठले ड्रग्ज नाही आहेत की जे आईला दिले तर बाळाला त्रास होईल. सो मोस्टली आईला ब्रेस्ट फीडिंग अलाउड आहे आणि ते चालू ठेवायला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये ही शंका आहे की आईच्या दुधातून बाळाला संसर्ग होतो का, तर तो संसर्ग होत नाही. स्तनपान जे आहे ते बाळाच्या दृष्टीने, नवजात अर्भकाच्या दृष्टीने हे अमृत आहे. त्याच्यामुळे स्तनपान कधीही बंद करू नये. स्तनपान हे अलाउड आहे. फक्त स्तनपान करत असताना मातेने पूर्णपणे जी काही कोविडची त्रिसूत्री आहे, सॅनिटायझरचा वापर, मास्क आणि शक्य तेव्हा स्तनपान झाल्यानंतर बाळाला शारीरिक अंतर मेंटेन करणं, तर या गोष्टींचं जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर स्तनपानापासून बाळाला दूर ठेवण्याचं कोणतंही कारण नाही. मॅडम, आता उपचाराच्या बाबतीत काही गोष्टी सगळीकडे फील्डमध्ये आहेत. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू अशा मोठमोठ्या औषधांच्या बाबतीत खूप चर्चा होतात. तर लहान मुलांमध्ये, विशेष करून बालकांमध्ये रेमडेसिवीर, फॅबीफ्लू यांचा काही रोल आहे का उपचारात? बेसिकली हे व्हायरल रोग आहे आणि कोणत्याही व्हायरल रोगासाठी स्पेसिफिक मेडिसिन्स अजून ह्या रोगासाठी अवेलेबल नाही आहेत. सो जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे ताप असेल तर तापाचं औषध, खोकला असेल तर खोकल्याचं औषध आणि काही काही घटक जसं व्हिटॅमिन C, झिंक हे देणं योग्य आहे. पण बाकी हे फॅबीफ्लू तर रेकमेंडेडच नाही आहे लहान मुलांमध्ये. आणि रेमडेसिवीर खूपच रेअरली, अगदी रेअर सर्कमस्टान्सेसमध्ये लागू शकतं. पण तो निर्णय डॉक्टरांनी केलेला बरा, कारण रेमडेसिवीर द्यायची वेळ आली तर डेफिनेटली ते बाळ ॲडमिटेड असेल, त्याला काही काही कोमॉर्बिडिटीज असायची पूर्ण शक्यता आहे. सो ते निर्णय आय थिंक लाईटली घेतले जात नाहीत. खूप कमी मुलांमध्ये त्याची गरज पडते आणि ते त्यावेळी डॉक्टरच निर्णय घेऊ शकतील. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी जी हाईप केली आहे की रेमडेसिवीर दिलं, फॅबीफ्लू दिलं तर सगळं झालं, तर अशातली परिस्थिती नाही आहे. विशेष करून बालरुग्णांना हँडल करताना, बालरुग्णांचे उपचार करताना या 2 ड्रगचं फार अतिशय लिमिटेड रोल आहे, नसल्यासारखा रोल आहे. आणि ही औषधं, फॅबीफ्लू तर बालरुग्णांमध्ये देतच नाही आहेत वैद्यकशास्त्राच्या गाईडलाईन्सप्रमाणे. आणि रेमडेसिवीर हे सुद्धा द्यायची गरज पडत नाही. फार रेअर सर्कमस्टान्सेसमध्ये 15 वर्षाच्या वरचे जे बाळ आहेत त्यांच्या फुफ्फुसाच्या संसर्गाच्या बाबतीत आवश्यक वाटलं तर बालरोगतज्ञ त्याचा निर्णय घेतील. इथून पुढे डॉक्सीसायक्लिन, आयव्हरमेक्टिन, ॲझिथ्रोमायसिन अशा प्रकारची जी औषधं मोठ्या माणसांना उपचारामध्ये दिली जातात, अशी औषधं देखील बालरुग्णांमध्ये देण्याची आवश्यकता नाही किंवा देऊ नये असं वैद्यकशास्त्राच्या गाईडलाईन्स आहेत. तर म्हणून पालकांनी खूप पॅनिक व्हायचं नाही आहे, कारण हा जो आजार आहे हा विषाणूजन्य आजार आहे आणि या विषाणूवर हमखास
100% त्याचा नाश करणारं औषध अजून जगामध्ये यायचं आहे. तर त्या दृष्टीने खूप औषधांचं भडीमार बालरुग्णांवर करणं हे पण काही ठीक नाही. स्टिरॉइड्सचा पण रोल नाही आहे, कारण स्टिरॉइड्स ऑल्सो खूप लाईटली कधी कधी दिले जातात. तर स्टिरॉइडचा मुळीच रोल नाही आहे. ओन्ली रेअरली जसं MIS सांगितलं त्याच्यामध्ये स्टिरॉइडचा रोल आहे, पण असं रेग्युलरली देऊन टाकले, खोकला आहे देऊन टाकलं, थोडं ॲस्थमासारखं वाटलं देऊन टाकलं, ते तर टोटली नाहीच, अवॉइडच करायला पाहिजे. एकंदरीत ही स्टिरॉइडसारखी औषधं जी आहेत आत्तापर्यंत जवळपास ट्रीटमेंट करताना ॲडल्ट रुग्णाला, एक 20 वर्षाच्या वरच्या रुग्णाला आपण जी औषधं वापरतो त्याच्यातली जवळपास 75% औषधं बाळांना देण्याची गरज नाही आहे, असं ठामपणे बालडॉक्टरांचं म्हणणं आहे. या बाबतीत डॉक्टर राजेश पाटील काही म्हणतायत? नाही, औषधी आणि उपचाराच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो या आपल्या चर्चेद्वारे की जसं काही आपण मीडियामध्ये बघतो, सोशल मीडियामध्ये बघतो की पेपरमध्ये आलं की अमुक औषध याच्यामध्ये लागतं, तर लगेच सगळे लोक ते जमा करायला लागतात. जसं मागे क्लोरोक्विन, म्हणजे आपण जे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जमा करत होते लोक, नंतर आता फॅबिफ्लू जमा करायला लागले किंवा रेमडेसिवीर. तर तसं कृपया करू नका. इव्हन मोठ्या माणसांमध्ये सुद्धा की ही औषधं जी आहेत अजूनची रेमडेसिवीर वगैरे, याच्याने फक्त आजाराची तीव्रता थोडी कमी होऊ शकते आणि तुमचं हॉस्पिटलमध्ये राहण्याचं प्रमाण कमी होतं. ते रेमडेसिवीर हे औषध जीवनावश्यक म्हणून कुठेही गणलं गेलेलं नाही, लाईफ सेव्हिंग ड्रग अजिबात नाही. त्याच्यामुळे रेमडेसिवीर मिळालं नाही म्हणजे खूप काहीतरी आता आबाळ तुटून पडलं, किंवा रेमडेसिवीर मिळालं म्हणजे आता आपण खूप चांगलं झालं, असं अजिबात समज करू नका. आणि फॅबिफ्लू हे औषध जे आहे ते लहान मुलांमध्ये अजिबात त्याचं कुठलं रिकमेंडेशन नाही आहे. बाकी राहिल्या गोष्टी ज्या आहेत की अजिथ्रोमायसिन किंवा नेहमीचे आपण जे अँटीबायोटिक बघतो, अजिथ्रोमायसिन, आयव्हरमॅक्टिन, झिंक वगैरे हे, तर हे सगळे सेल्फ मेडिकेशन आहे. स्वतःहून कुठल्याही गोष्टी घेण्याच्या फंदात अजिबात पडू नये. आपल्या बालरोग तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, लक्षणाप्रमाणे त्यांनी जी औषध लिहून दिली ती घ्यावी. हे औषधाचा वापर करावा लागू शकतो, पण त्या विशिष्ट प्रकारे त्यांच्या सल्ल्यानेच करावा. हे दर्शकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला रुटीन सवय असते, बाळाला ताप आला की क्रोसिन दिलं आहे डॉक्टर साहेब, खोकला आला की त्याला लगेच आपण सिनारेस दिलं आहे डॉक्टर साहेब. तर अशा प्रकारे शेल्फमधली जी औषधं असतात, आता कोरोनाच्या काळामध्ये बाळाला जर ताप आला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सेल्फ मेडिकेशन करू नका. आपण तातडीने आपल्या डॉक्टरांना भेटा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाचे उपचार करा. सेल्फ मेडिकेशन कोरोनाच्या या पिरियडमध्ये अत्यंत बाळाच्या दृष्टीने घातक ठरेल, हे देखील पालकांनी लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढे मी पुढचा प्रश्न आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील सरांना विचारेल. सर, कोविड पॉझिटिव्ह मुलांपासून समाजात इतरत्र प्रसार होऊ नये कोविडचा, यासाठी आपल्या काय सूचना असतील किंवा काय दक्षता घेतली पाहिजे पालकांनी? पुन्हा आयसोलेशनविषयी आपल्याला विचार करावा लागेल आणि याच्यासाठी आपल्याला बरेच परिस्थिती कशी आहे त्याचं आपल्याला 2-4 गोष्टी इमॅजिन कराव्या लागेल. जर समजा फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये आजी आजोबा आहेत, आईवडील आहेत आणि मुलगा आहे, याच्यामध्ये जर समजा वडील पॉझिटिव्ह आलेत, मग बाकीच्यांचं काय करायचं? तर तेव्हा किंवा मुलाचं काय करायचं? तर मुलांनी फॅमिली दुसरीकडे पाठवायचं का? नाही, त्याला त्याच फॅमिलीमध्ये ठेवायचं आहे, आयसोलेट करायचं. बाकीच्या सर्व काळजी आपण घेणारच आहोत. मास्क लावणे किंवा हात धुणे किंवा डिस्टन्सिंग ठेवणे. जर घर मोठं असलं तर प्रत्येकाने एकेका रूममध्ये विलगीकरण करणे, त्या सर्व काळज्या घ्यायच्या आहेत. पण मुलाला आपण दुसरीकडे राहायला पाठवू किंवा दुसऱ्या आजी आजोबांकडे राहायला पाठवू असं मुळीच करायचं नाही. दुसरी गोष्ट, जर समजा फक्त फॅमिलीमध्ये आई वडील आहेत, मुलगा आहे आणि वडील पॉझिटिव्ह आले, आई आणि मुलगा निगेटिव्ह आहे, तर अशाही परिस्थितीत मुलाला आयसोलेट करायचं नाही किंवा बाहेर कुठे पाठवायचं नाही आहे. मुलांनी त्याच ठिकाणी राहायचं आहे. बाकीच्या काळजी आपण घेणार आहोत तशाच घ्यायच्या आहेत. आणि याचं जेव्हा कोणाचंही एक्सपोजर, समजा पॉझिटिव्ह आलेला आणि वडिलांना जर तीव्र सिम्पटम्स असतील तर मग वडिलांना ॲडमिट करायचं आहे हॉस्पिटलमध्ये. बाकीच्यांनी मात्र घरी थांबायचं आणि मुलालाही घरातच ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, जर समजा मुलगा पॉझिटिव्ह आला आणि आईवडील निगेटिव्ह आहे, मग अशावेळी मुलाला दुसरीकडे ठेवायचं का? नाही, मुलालाही त्याच फॅमिलीमध्ये ठेवायचं आहे. आईवडिलांचं टेस्टिंग मात्र 5 दिवसांनी करायचं. जेव्हाही एक्सपोजर असेल लास्ट दिवस याचं, त्याच्यानंतर 5 दिवसांनी आईवडिलांची RT-PCR करायची, म्हणजे त्यांना इन्फेक्शन झालं आहे की नाही आपल्याला कळेल. आणि जर असलं तर मग त्या पद्धतीने ट्रीटमेंट आणि त्या ज्या पद्धतीने आजार असेल त्या पद्धतीने सर्व पुढे चालेल. तेव्हा मुलाला आयसोलेट करण्यापेक्षा मुलाला त्या फॅमिलीमध्येच ठेवायचं आहे. आणि राहिला प्रश्न आता कुटुंबापेक्षा समाजाचा, तर समाजात मुलांनी जर बाहेर फिरलं तर त्याला तर आजार नसतो आणि त्याच्यामध्ये जंतू विषाणू मात्र भरपूर असतात. त्यामुळे आम्ही त्याला सुपर स्प्रेडर म्हणतो. त्यामुळे लहान मुलं हे सुपर स्प्रेडर असू शकतात. त्यामुळे त्यांनी बाहेर फिरणं योग्य नाही.
आणि बाहेरही बाहेरच्या लोकांनी बाकीचं सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे हे पाळणं अतिशय आवश्यक आहे. त्या अनुषंगाने लहान मुलांना मग बाहेर रिस्ट्रिक्शन करणे आवश्यक होतं, कारण त्यांनी समाजात फिरलं तर मग समाजामध्ये आणखी पसरण्याची भीती जास्त होते. आपण समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांना बऱ्याचदा ही अशी टेंडन्सी असते, आई बाबा पॉझिटिव्ह झाले की बाळाला आजीबाबांकडे पाठवा. तर हे अत्यंत घातक आहे. लहान मुलांमध्ये ते एकदा असिम्प्टोमॅटिक असतात किंवा सुपर स्प्रेडर असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग फैलावण्याची फार मोठी शक्यता आहे. तर आई बाबा पॉझिटिव्ह असतील तर मुलाला आपल्यासोबतच ठेवा, त्याला आजीबाबांकडे पाठवू नका, कारण तो आजीबाबांमध्ये फार मोठा आजार किंवा मोठ्या तीव्रतेचा आजार जो आहे तो ट्रान्समिट करू शकेल, प्रसार करू शकेल. हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हाही बाळाला संशयास्पद लक्षणं असतील तर तेव्हा तो बाहेर खेळणार नाही, बाहेर जाणार नाही, याची देखील पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. सर, आता या वर्षभरामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी शाळा बंद आहेत, तर या दृष्टीने आता भविष्यामध्ये मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये लाट ओसरली आणि आपण एकदम जवळपास संपायच्या बेतावर जिल्ह्यामध्ये 50पेक्षा कमी रुग्ण एका दिवसाला असायचे. तर अशा परिस्थितीमध्ये शाळा कोणत्या वातावरणात उघडू शकतात किंवा शाळा कधी उघडू शकतात किंवा त्या उघडल्या तर काय केलं पाहिजे? तर या दृष्टीने आपण थोडंसं एक भविष्याचा वेध घेणारा हा प्रश्न आहे. पण आज सगळ्यांनाच चिंता लागली आहे पालकांना की ऑनलाईनमध्ये मुलांचं शिक्षण थांबलं आहे का, स्वल्पविराम मिळाला आहे का. तर त्या दृष्टीने शाळा उघडण्यासाठी पोषक स्थिती कोणती म्हणावी लागेल? मागची लाट येऊन गेल्यानंतर आपण आता थोड्या दिवसांपूर्वी शाळा उघडणार होतो आणि आता दुसरी लाट आल्यानंतर आपण शाळा उघडण्याचा विचार अजून आता पूर्ण लांबणीवर गेला आहे. कारण हे सर्व सुपर स्प्रेडर किंवा जे एका ठिकाणी जमल्यानंतर किती स्प्रेड होऊ शकेल आजाराचा आपण कल्पना करू शकतो. आणि मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे मान्य आहे, पण आजाराचा प्रसार होऊ नये, जीवाची रक्षा जास्त व्हावी म्हणून शाळा तुर्तास उघडणं तरी बरोबर नाही. जेव्हा आता याच्यानंतर ही सर्व लाट संपेल, नंतर त्यांचं सर्वांचं वॅक्सिनेशन पूर्ण होईल आणि वॅक्सिनेशन पूर्ण आल्यानंतर 2 महिन्यानंतर जर प्रमाण कमी झालं असलं नवीन पेशंट्सचं आणि याचं, तर त्यावेळी आपण लिमिटेड अवर्ससाठी किंवा काही लिमिटेड नंबर्सनी काही काळजी घेऊन मग शाळा सुरू करू शकू अशी शक्यता आहे. पण आता आपल्याला या क्षणी त्याचं उत्तर देणं कठीण आहे. अजून काही वेळ गेल्यानंतर आणि स्थिती काय झाल्यानंतर हे पाहिल्यानंतरच आपल्याला तो निर्णय घ्यायला लागेल. आजच्या घडीला शाळा उघडणं याबद्दल काही भाष्य करणं हे हिताचं होणार नाही किंवा संयुक्तिक होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ओसरलेल्या लाटेमध्ये आपण थोडासा प्रयत्न केला, पण तदनंतर जी ही मोठी लाट आली आणि संसर्गाचं प्रमाण वाढलं तर ती एक धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे आज लहान मुलं असतील किंवा बालकं असतील यांची शाळा उघडण्याच्या दृष्टीने पोषक परिस्थिती नाही, हे नक्कीच खरं आहे. मी डॉक्टर राजेश पाटील सरांकडे जाईल. सर, आता लहान मुलं साधारणतः एक 2-5 वर्षाचं सोडून द्या, पण 5 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत ते पॉझिटिव्ह आले तर त्यांचं होम क्वारंटाईन किंवा ॲडमिशन कोणते क्रायटेरिया असावे की कोणाला होम क्वारंटाईन ठेवावं पालकांनी आणि कोणाला ॲडमिट करावं? साधारणतः 5 वर्षाचे 15 वर्ष हा वयोगट, कारण 5 वर्षापर्यंत तर काही प्रश्नच येत नाही का. तर 5 वर्ष ते 15 वर्ष या वयोगटामध्ये होम क्वारंटाईन कोणाला ठेवायला पाहिजे आणि कोणाला ॲडमिट केलं पाहिजे, कोणत्या परिस्थितीत? नाही, पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच रुग्णांना क्वारंटाईन तर केलं पाहिजे आणि त्यांना खास करून घरामध्ये जर वेगळी रूम असेल आणि त्या वयोगटात असेल ते एकटे राहू शकतात तर त्यांना शक्यतोवर एकटंच ठेवलं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह आल्यापासून किमान 2 आठवडे म्हणजे 10 दिवस आपण म्हणतो, पण निदान 2 आठवड्यापर्यंत त्यांना क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण करून ठेवलं पाहिजे. आणि जर आई वडील देखील पॉझिटिव्ह असतील आणि घरामध्ये सिनियर लोक असतील तर मुलांनी आई वडिलांसोबत राहिलं तरी चालतं, पण कुठल्याही परिस्थितीत वयस्कर लोकांसोबत त्यांच्या संपर्कात मुलांना ठेवू नये. दुसरं, एवढं लहान मुलं असतं की त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये वगैरे आपण मोठ्या माणसांसारखं ठेवू शकत नाही. त्यामुळे एक छोटं घर वगैरे असेल तर त्यातल्या त्यात रिव्हर्स क्वारंटाईन करता येईल. म्हणजे मग आजी आजोबा जर निगेटिव्ह असतील किंवा वयस्कर लोक घरात निगेटिव्ह असतील तर त्यांना आपण दुसरीकडे पाठवा असा सल्ला देऊ शकतो आणि मुलाला मात्र घरातच ठेवता येईल. पण तू पॉझिटिव्ह आल्यापासून 14 दिवस हे क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणमध्ये असले पाहिजे मुलं. दुसरं, ॲडमिशन म्हणजे आपण म्हणतो की ॲडमिट करण्याची सरसकट सगळ्यांना पॉझिटिव्ह आलेल्यांना काही गरज नाही अजूनपर्यंत, तशी काही खूप सिव्हिअर लक्षणं नाही. पण ज्या मुलांमध्ये काही गंभीर लक्षणं आहेत की त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे किंवा त्यांचा खूप त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास आहे, थाप लागते आहे किंवा इतरही काही लक्षणं, समजा खूप ताप आहे, कुठल्याही करून ताप उतरत नाही आहे,
त्यांची लघवी कमी झालेली आहे किंवा खूप प्रचंड विकनेस आहे, डिहायड्रेशन आहे त्यांना, तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना कोविड रुग्णालयामध्ये दाखल करता येऊ शकतं. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न आहे अनेकांच्या मनामध्ये, हा ऑनलाईन विचारलेला प्रश्न आहे की कोविडग्रस्त जी मुलं होतात त्या मुलांच्या आहाराबद्दल काय विशेष सांगणार आपण आहाराच्या बाबतीत? कोविडग्रस्त मुलं असतील त्यांचा आहार, आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की सामान्यतः एक प्रतिकारशक्ती चांगली राहण्याच्या दृष्टीने कोविडग्रस्त नसलेल्या बालकांचाही आहार, तर या आहाराविषयी थोडंसं आपण मार्गदर्शन करावं. नाही, ओव्हरऑल असा कोविडग्रस्तांसाठी काही विशेष काही वेगळा असा आहार असायला पाहिजे असं तर काही नाही आहे, परंतु कुठला आहार असू नये. म्हणजे आता जेव्हा आपल्याला कळते की सगळे अशी लक्षणं आहेत की ज्यामुळे काही ॲलर्जी होऊ शकते किंवा खूप थंड पदार्थ किंवा हे बाहेरचं अन्न शक्यतो टाळलं पाहिजे अशा या परिस्थितीमध्ये. जसे लहान मुलांना आवड असते इतर जे पॅकेज फूड मिळतं ते खाण्यापेक्षा घरचं ताजं अन्न खाल्लं गेलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हायड्रेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता उन्हाळा आपल्याकडे एवढा तीव्र आहे, तर साधारणतः 40च्या वरती तापमान असतं. लहान मुलांच्या नकळत त्यांना डिहायड्रेशन होतं की घामामधून वगैरे त्याच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्या प्रमाणात ते पाणी किंवा लिक्विड्स घेत नाहीत. म्हणून आवर्जून जेवढं लहान मुलं असेल तेवढं त्याच्या लघवीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आईवडिलांनी, की कमीत कमी आपलं मूल 7-8 वेळा लघवी करतं आहे का नाही, खूप थकलेलं वाटतं आहे का ते बघायला पाहिजे. म्हणजे हायड्रेशन मेंटेन करायला पाहिजे मेनली, आता असंच सांगता येईल. आणि सकस आहार जो आपण म्हणतो बॅलन्स डाएट, संतुलित आहार असा सगळा द्यायला पाहिजे. पण कोविडसाठी असं विशेष काही वेगळं काही असं आहार दिला पाहिजे असं नाही. आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जसे आपण मोठ्या माणसांमध्ये देखील म्हणतो की ताजं अन्न, व्यवस्थित शिजवलेलं अन्न आणि इतर काही गोष्टी जशा आहेत, झिंक आहे, व्हिटॅमिन सी आहे. जर पॉझिटिव्ह असलं मुलगा तर त्या पद्धतीने डॉक्टर तसं त्यांना रेकमेंड करतील त्या पद्धतीने तेवढं घेतलं पाहिजे. मी पुढचा प्रश्न घेऊन डॉक्टर अविनाशजी यांच्याकडे जाणार आहे. एक साधारणतः कुटुंबामध्ये कोविडचा एखादा पेशंट झाला किंवा कधी कधी दुर्दैवाने मृत्यू होतात आजूबाजूला नातेवाईकात, तर अशा या तणावाच्या परिस्थितीमध्ये, अशा या भीतीच्या परिस्थितीमध्ये मुलांचं जे भावनिक आरोग्य आहे, मुलांचं जे भावविश्व आहे ते कसं जोपासलं पाहिजे? कारण प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणी पेशंट आहे, मुलांचे आजी आजोबा असतील, आईवडील असतील, काकामामा असतील, प्रत्येक मूल या प्रक्रियेतनं जात आहे की कोणीतरी आजारी आहे, कोणीतरी ॲडमिट आहे, कुणाच्या तरी घरात दुर्दैवाच्या घटना देखील होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांचं भावनिक आरोग्य जोपासण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? निश्चितच महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांचं मानसिक आरोग्य हे आपल्या एकंदरीतच कौटुंबिक मानसिक आरोग्याशी निगडीत असतं आणि त्या संदर्भात नुकतीच IMAने जी आहे एक IMAने कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यात मार्गदर्शन जे आहे ते सविस्तर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य असणं मोठ्या माणसांचं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि एकंदरीतच ह्या वैश्विक महामारीमध्ये एकाकी वाटणं किंवा चिडचिडपणा येणं किंवा थकवा जाणवणं, मानसिक थकवा जाणवणं, कुठल्या गोष्टीत न वाटणं, ही एकंदरीत सगळ्यांनाच अनुभवाला येणारी ह्या भावना आहेत. तर त्यामुळे याचा आपण नैसर्गिक स्वीकार करायला हवा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मुलांच्या बाबतीत म्हणायचं तर जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यातलं म्हणजे आहे, मुलं जेव्हा स्ट्रेस किंवा एकंदरीत ताणतणावाला सामोरं जातात तेव्हा त्याचा रिस्पॉन्स असतो हा वेगळ्या पद्धतीने असतो. म्हणजे मुलं जी असतात ती सारखी आईच्या जवळ किंवा आईवडिलांच्या जवळ राहतात, आईचा पदर सोडणार नाही, आईच्या जवळच झोपायचं आहे, कारण नसताना अचानक लहान लहान गोष्टींनी चिडायला लागलेली आहेत किंवा खूप ॲक्टिव्ह झालेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या भावना मुलांच्या ज्या आहेत वागण्यातले बदल दिसू शकतात. आणि जसं आम्ही म्हणतो कुठलंही बिहेवियर जे वागणं असतं हे कम्युनिकेशन असतं. शेवटी एक गोष्ट किंवा एखादी मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या भावना मुलांना ज्या आहेत ओळखण्यासाठी मदत करणं, ज्याला आम्ही इमोशनल लिटरसी म्हणतो, ही सगळ्यात पहिली करायला हवी. दुसरा म्हणजे प्ले म्हणजे खेळणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. साहजिकच जी मुलांची नैसर्गिक खेळण्याची जागा आणि त्यांच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या सध्या बंद झाल्या आहेत आणि नजीकच्या काळात त्या सुरू होतील असं काही वाटत नाही आहे. तर आपल्यालाच त्यामध्ये काहीतरी इन्व्हेन्शन करून घरात तशा ऑपॉर्च्युनिटीज करून देणं आवश्यक आहे. त्यात आई वडील, आजी आजोबा असतील तर सगळ्यात उत्तम. तर त्यांनी मुलांना जो आहे एक्स्ट्रा वेळ देणं आवश्यक आहे. त्यासाठी मुलांसोबत खेळणं
आता खेळणं जे आहे, जे आम्ही बालरोगतज्ञ जनरली सगळ्यांना सांगत असतो, हे जे नॉन डिरेक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणजे कसं की मुलांच्या लेव्हलला जाऊन खेळणं. आता ट्रक आहे एखादी, तर मग मुलाला सांगताना हा काय आहे? ट्रक. कुठल्या रंगाचा? लाल. याला चाकं किती? 4. मग याच्यासारखी वाहनं कुठली? म्हणजे मुलांचं खेळणं हे खेळण्यासारखंच पाहिजे. ते काही कुठली परीक्षा किंवा त्यांचं नॉलेज टेस्ट करण्याची जागा आहे असं वाटू नये. आणि मुलं खेळताना त्यांच्या जागेवरती त्यांच्या पद्धतीने त्यांना नियम ठरवू द्या आणि त्यांना खेळू द्या. या पद्धतीने आपल्याला जाणं आवश्यक असतं. तिसरी गोष्ट आहे की मुलांना जे आहे एक शेड्यूल ठरवून देणं आवश्यक आहे. जरी शाळा वगैरे बंद झालेल्या असल्या तरी एक मुलांचं साधारण दिवसाचं शेड्यूल जे आहे, जे वेळापत्रक आहे ते ठरलेलं असावे की साधारणतः यांचं ऑनलाईन क्लासेसची वेळ कुठली, बाकीच्या वेळेस ती मुलं थोडी खेळणार कधी, आपण त्यांच्यासोबत खेळणार कधी. एक साधारणतः एक तो ढाचा जो आहे तो त्या पद्धतीचा तयार असलेला असणं आवश्यक आहे. मुलांच्या वयामानाप्रमाणे त्यांना माहिती देणं आवश्यक आहे की आजूबाजूला काय चालू आहे किंवा घटना कशा होत आहेत. कारण प्रत्येक कुटुंबाला कुठे ना कुठे कटू प्रसंगांना सामोरं जावं लागतं आहे. प्रसंगी आपण फोनवर बोलत असतो, चर्चा करत असतो, मुलांच्या कानावर गोष्टी जातात, तर फक्त तुला काय कळतं, तू जा तिकडे बोलू नको, इथे थांबू नको असं सांगून होणार नाही. तर त्यासाठी त्यांच्या वयानुसार जे आहेत काही रूपकं वापरून छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपातून ते त्यांना सांगणं आणि ही जी फेज आहे ही सुद्धा संपेल किंवा जाईल, हा एक आपण त्यांच्यामध्ये जो आहे मेसेज देणं खूप आवश्यक असतो. आणि दुसरी गोष्ट, दुर्दैवाने जर मुलांना जर काही जे आहेत, मुळातच मुलांचं कुटुंबापासून विलगीकरण जे आहे ते टाळलं गेलं पाहिजे. क्वचित प्रसंगी जर विलगीकरण करणं आवश्यकच ठरलं तर अशा वेळेस जी माध्यमं आहेत, जशी मोबाईल कॉलिंग आहे किंवा वेब कॉलिंग आहे, या माध्यमातून त्यांचा एकमेकांशी संवाद कसा राहील. पर्टिक्युलरली आजी आजोबांच्या बाबतीतला मुलांचा बॉन्ड जो असतो तो खूप तीव्र स्वरूपाचा असतो. आणि दुर्दैवाने ह्या वेबमध्ये कोमॉर्बिडिटी असलेल्या ज्या असतात, आजी आजोबांवरती सुद्धा प्रसंग येतात, ॲडमिशनचे प्रसंग येतात, त्यांना आठवडे इथपासून दूर जातं. मुलांसाठी ते सगळं त्यांचं विश्व उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं, ती सैरभैर होतात. तर अशा वेळेस त्यांना त्याची माहिती देणं आणि त्या याच्यातनं वेब कॉलिंग म्हणा किंवा मोबाईल कॉलिंग म्हणा, व्हिडिओ कॉलिंग, त्यांच्यातनं त्यांचा संवाद कसा आपल्याला जोपासता येईल अशी ही पंचसूत्री जी आहे ती आपण करू शकतो. आणि वेळ आहे, हे दिवस जातील, ही मुलांना वारंवार आश्वासकता देणं आवश्यक राहते असं मला वाटतं. धन्यवाद. एकंदरीत मुलांच्या तणावमुक्तीच्या दृष्टीनं मुलांशी खेळत असताना नियम त्यांना बनवू द्या आणि त्यांच्या कलानं खेळा, तुम्ही नियम बनवू नका. अशा पद्धतीनं मुलांना एक एंटरटेनमेंट ज्याला म्हणतो, तणावमुक्तीच्या दृष्टीने आपण त्यांच्याशी खेळलं पाहिजे. त्यांचा तणाव वाढायला किंवा त्यांची क्षमता आपण चेक करतोय अशा दृष्टीने जर आपण त्यांच्याशी वागलात तर ते काही योग्य नाही. अशा परिस्थितीमध्ये मुलांना धीर देणे आणि त्यांच्या कलानं त्यांच्या आवडीनिवडी जोपासत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खेळणं वगैरे किंवा संवाद साधणं हे जास्त संयुक्तिक ठरेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर दीपक अटलजींना आहे. तर कोरोनाच्या बाबतीत लहान मुलांमध्ये कोणती लक्षणं दिसल्यावर आपण त्याची टेस्ट केली पाहिजे, कुणाची केली पाहिजे आणि केव्हा केली पाहिजे? तसं बघितल्यास महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लहान मुलांमध्ये डायग्नोसिस कोरोनाचं करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशनची घाई करायची तसं बघितलं तर खूप जास्त गरज नाही आहे. कारण आपण बघतो आहे की ऑलमोस्ट 98% मुलांमध्ये जरी कोविड झाला असला तरी त्यांना युजली जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण डायग्नोसिस करणे याच्यासाठी गरजेचं आहे, कारण एकतर आपण त्याप्रमाणे त्यांना मॉनिटर करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं आहे की लहान मुलं जे आहे ते स्प्रेडर असतात. एक लहान बाळ कित्येक व्यक्तींना संक्रमित करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचं डायग्नोसिस होणे अत्यंत गरजेचं आहे. हे पण मी सांगेल की आता मी सध्या बघतो आहे की जे मोठ्या लोकांमध्ये खूपच प्रॉब्लेम होतो आहे कोरोनामुळे आणि हे जे RT-PCR टेस्ट वगैरे ते किट्स पण आता संपायला आलेले आहेत असं ऐकायला येतं आहे. तर त्याच्यामुळे विनाकारण आपण टेस्ट जे आहे लहान मुलांमध्ये शक्यतोवर अवॉइड करायला पाहिजे. जसं समजा घरामध्ये ऑलरेडी जर आई किंवा वडील पॉझिटिव्ह आहे आणि समजा जर बाळ आपल्याकडे येतं आहे ताप घेऊन, तर अशा केसेसमध्ये हे गृहीत धरून चालायला पाहिजे पिडियाट्रिशियनने की म्हणजे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे पालकांना की जर आईवडिलांना जर आहे तर सोबत जर बाळ इतक्या दिवसापासून राहत आहे तर त्याला कोविड झालेलाच असेल असं गृहीत धरून आपण चालायला हरकत नाही आणि त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायला पाहिजे. तरी पण समजा जसं जर ताप आहे 2-3 दिवस झाले आपण साध्या औषध दिल्यानंतरही समजा जर ताप जात नाही आहे तर अशा केसेसमध्ये आयडियली स्पीकिंग आपण कोरोना टेस्ट करून घ्यायला पाहिजे. प्रत्येक पेशंट ज्याला ॲडमिशनची गरज पडते
म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतीही लक्षणाची तीव्रता जर जास्त असेल आणि बालरोग तज्ज्ञांना जर वाटते की त्याला ॲडमिट करायची गरज आहे, तर अशा पेशंटमध्ये ॲडमिट करायच्या आधी कोरोना टेस्ट करणे हे अत्यंत गरजेचं आहे. नंतर अजून एक महत्त्वाची जी टेस्ट आहे ती HRCT. आता सध्या खूप फॅड आहे. तर मी आजच एक पेशंट बघितला की हार्डली 4 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे आईवडील पॉझिटिव्ह होते. त्यांनी स्वतःच्या मनानेच त्याचं रॅपिड टेस्टिंग पण केलं, RT-PCR करून घेतलं आणि जाऊन HRCT पण करून घेतलं. तर मी पालकांना सांगू इच्छितो की एक HRCT म्हणजे 100 एक्सेचं रेडिएशन आहे. तर ते इतकं तुम्ही त्या बाळाला तुम्ही नुकसान पोहोचवता रेडिएशनमुळे. तर हे जे HRCT करायचं की नाही करायचं हे डॉक्टरांना ठरवू द्या. खरं सांगायचं तर लहान मुलांमध्ये HRCTची गरज पडतच नाही. ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे एक्सरे जर निमोनिया दिसत असेल तर त्याचं HRCT करायची लहान मुलांमध्ये गरज पडत नाही. ऑकेजनल केसेस इन द सेन्स की समजा एखाद्या मोठ्या मुलाचं वय समजा 11-12 वर्षाचं आहे आणि त्याचं वजन जे आहे ते 60 वर्षाच्या वर आहे, त्याच्यासोबत त्याला समजा श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि त्याला कोमॉर्बिडिटी आहे, समजा काही जे हाय रिस्कचे जे पेशंट आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे किंवा क्रोनिक रिनल डिसीज आहे किंवा काही इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे, कोणी स्टिरॉइड्सवर बऱ्याच दिवसापासून आहे किंवा डायबिटीज आहे, तर अशा केसेसमध्ये ठीक आहे तुम्ही HRCT करा. पण कोणतेही इन्व्हेस्टिगेशन डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध करू नका. साधारणतः जे काही HRCT, रेमडेसिवीर, फॅबिफ्लू, स्टिरॉइड हे जे मोठं फॅड आहे ॲडल्ट रुग्णांमध्ये, तर साधारणतः HRCT हा लहान मुलांमध्ये टाळला पाहिजे. 100 एक्सरेचं जेवढं एक्सपोजर आहे, 100 एक्सरेच्या रेडिएशनमुळे जेवढं लहान बाळाला डॅमेज होऊ शकतं तेवढं एका HRCTने होतं. त्यामुळे आवश्यकता नसल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला नसल्यास आपण कृपया आग्रह धरू नका, कारण हे तुमच्या बाळाच्या हिताचं नाही तर अहिताचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. इथून पुढे मी पुढचा प्रश्न मॅडमला विचारेल. मॅडम, थॅलेसेमियाचे काही रुग्ण आहेत, तर थॅलेसेमियाच्या रुग्णांच्या दृष्टीने कोविडसाठी काही स्पेशल आपल्याला सूचना सांगता येतील का? बेसिकली थॅलेसेमिया म्हणजे कुठलाही क्रॉनिक रोग आहे त्या कॅटेगरीमध्ये येतो. मग थॅलेसेमिया काय, हार्ट डिझीज असेल, किडनी डिसीज असेल, लंग डिझीज असेल, ह्या मुलांना डेफिनेटली थोडं जास्त एक्सपोजर आहे. आणखीन प्रॉब्लेम्स थोडे जास्ती आहेत. तो विशेष थॅलेसेमियाला वेगळं करायची गरज नाही. थॅलेसेमियाचा एकच प्रॉब्लेम आहे की ह्यांना रेग्युलरली रक्त द्यायला लागतं. त्याच्यामुळे त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये कोरोना व्हायची शक्यता थोडीशी वाढून जाते, कारण तिथे बाकी आजारीच लोक आलेले असतात. सो तेव्हा जे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत ॲज अ पेरेंट, की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता मास्किंग करायला पाहिजे, सॅनिटायझेशन करायला पाहिजे, तेवढंच एक विशेष आय वुड से काळजी घ्यायला पाहिजे. पण बाकी थॅलेसेमिया आहे म्हणून हे खूपच जास्ती धोकामध्ये आहे बाळ असं काही घाबरायचे कारण नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. थॅलेसेमियाच्या बाळाला वारंवार रक्ताचं ट्रान्सफ्युजन करण्यासाठी दवाखान्यात न्यायला लागतं. कोविडमुळे दवाखान्यात गेल्यानंतर त्याचा संसर्गाची जास्त शक्यता आहे, म्हणून दवाखान्यात जेव्हा केव्हा बाळ ॲडमिट होईल तर त्या दृष्टीने आपल्याला त्याची त्रिसूत्री जी आहे कोविडची, त्या त्रिसूत्रीचा व्यवस्थित प्रतिबंधात्मक वापर करायचा आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. स्पेशली थॅलेसेमिया आणि कोविड असं स्पेसिफिक सूचना किंवा खूप जास्त काही धोका आहे असं मानण्याचं आवश्यकता नाही. इथून पुढे मी डॉक्टर राजेंद्र पाटील सरांकडे जाईल. सर, अलीकडे फार वारंवार वॅक्सिन अशी चर्चा आहे. आपलं भारत सरकारने वॅक्सिन आधी 45 वर्षाच्या पेक्षा जास्त लोकांना दिलं, त्यानंतर मग हेल्थ केअर वर्कर्सला एनी एज ग्रुपला गेलं. तर बालरुग्ण आणि वॅक्सिन, लहान मुलांना हे वॅक्सिन दिलं पाहिजे का? त्याविषयी काही स्टडीज अवेलेबल आहेत का? कारण अशा काही स्टडीज ज्या आहेत त्या अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुरू आहेत. बालरुग्णांना वॅक्सिनची आवश्यकता आहे का, ते द्यावं की नाही द्यावं, तर त्या दृष्टीने आपण थोडंसं हे दृष्टिक्षेप चाललं तर बरं होईल. आणि त्या अनुषंगानं दुसरा एक प्रश्न असा आहे की एक 16 महिन्याचं बाळ असलेली लॅक्टेटिंग मदर आहे, स्तनपान करणारी स्तनदा माता आहे, तर तिचं असं म्हणणं आहे की बाळाला मी फिडिंग करते तर मी वॅक्सिन घ्यावं का? तर एक 2 प्रश्नांवर आपण प्रकाश टाकावा. लहान मुलांमध्ये वॅक्सिन द्यावं की नाही द्यावं? पहिला प्रश्न आपण स्तनपान करणाऱ्या मातेचा घेऊ. तिने स्वतःला वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे. जे वॅक्सिन जो प्रकार मिळेल तो घ्यायचा आहे आणि शेड्यूलप्रमाणे ते पण घ्यायचं आहे. जरी बाळाला स्तनपान करायचं असलं तरी वॅक्सिन घ्यायला हरकत नाही. दुसरी गोष्ट लहान मुलांमध्ये वॅक्सिनेशनची, तर आतापर्यंतचे ज्या ट्रायल्स कंडक्ट केलेल्या आहेत सर्व ऑल ओव्हर वर्ल्ड किंवा आपल्या भारतामध्ये, आणि जे वॅक्सिन्सची सुरक्षितता तपासून पाहतात ट्रायल्स घेण्यामध्ये, तर ती सुरक्षितताचे ट्रायल्स अजून पूर्ण लहान मुलांमध्ये झालेले नाही आहे. 18 वर्षाच्या खाली त्या अजून ट्रायल्स पूर्ण व्हायच्या आहेत. कदाचित ट्रायल्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल की हे वॅक्सिन सर्व सुरक्षित आहे आणि तेव्हा आपल्याला देण्याचा अहवाल प्राप्त होऊ शकेल. पण आज तागायत असं रेकमेंडेशन नाही आहे की 18 वर्षाच्या खाली मुलांना वॅक्सिनेशन करायचं नाही आहे.
त्यामुळे 18 वर्षाच्या वरच्या यांना वॅक्सिन मिळू शकेल. 18 वर्षाच्या खाली वॅक्सिनेशन व्हायला अजून वेळ आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल अजून. एकंदरीत कोणतेही वॅक्सिन देताना, कोणतीही लस देताना त्या लसीची सुरक्षितता आणि त्या लसीची इफेक्टिव्हिटी या 2 गोष्टी बघितल्या जातात. तर लहान मुलांमध्ये ती लस दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी ज्या फेजिक ट्रायल्स असतात, ज्याच्यामध्ये बाळाच्या त्या लसीची सुरक्षितता तपासली जाते, या ट्रायल्स पूर्ण न झाल्यामुळे अजून 18 वर्षाखालील बाळांना लसीकरण जे आहे ते वैद्यकशास्त्राच्या याच्याप्रमाणे प्रमाणित झालेलं नाही आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा प्रश्न मी डॉक्टर राजेश पाटलांकडे जाईल. साधारणतः कोविडमधल्या लहान बालरुग्ण जे असतात त्यांच्या एक्सरेचे जे फाइंडिंग्ज आहेत, एक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित प्रश्न हा ऑनलाईन आलेला आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या इन्फेक्शनमधल्या एक्सरेच्या फाइंडिंग्स आणि कोविडच्या फाइंडिंग्स याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? असेल तर तो काय साधारण? नाही, खरं म्हणजे हा प्रश्न पालकांना पडून काही फार उपयोग नाही, कारण ते एक्सरेचे डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञ यांना ठरवू द्या. जनरल नॉलेज म्हणून असावं की एक्सरेमध्ये काही फार फरक नसतो, निमोनियासारखा दिसतो, पण तो बघण्याचा कृपया पालकांनी प्रयत्न करू नका. धन्यवाद. एक साधारणतः एक अजून असा एक हां बोला सर. ॲक्च्युली मी आता सध्या आम्ही जे बघतोय तर आई पॉझिटिव्ह आहे किंवा वडील पॉझिटिव्ह आहे आणि ते स्वतःहून मग त्या पालकाचं हे करून घेत आहे, रॅपिड अँटीजन म्हणा किंवा RT-PCR. आणि मी बघतोय की आई वडील 2पैकी 1 किंवा दोघंही बाळाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याबरोबर इतके हादरून गेलेले असतात की ते काहीही विचार न करता समाजाचा ते डायरेक्ट पिडियाट्रिशियनच्या ओपीडीमध्ये येताना मी बघतो आहे. तर अशा पालकांना मी सांगावंसं इच्छा करतो की ऑलरेडी तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही बाळाला घेऊन जेव्हा फिरता तेव्हा लहान मुलं ऑलरेडी स्प्रेडर आहे, दे आर सुपर स्प्रेडर. तुम्ही जर अशा मुलांना घेऊन कन्सल्टिंगमध्ये जाल आणि त्या डॉक्टरला आतमध्ये माहिती नसते. आम्ही हे पण बघितलं आहे की पालक रिसेप्शनिस्टला सांगतच नाही. त्या आमच्या रिसेप्शनिस्टला आम्ही ऑर्डर दिलेले आहेत की प्रत्येक पेशंटची नोंद करताना आम्ही विचारतो त्यांना की तुमच्या घरी कोणाला ताप आहे किंवा कोरोना पॉझिटिव्ह आहे का. पण हे आम्ही बघितलं आहे की घाबरून म्हणा किंवा कोणत्याही इतर कारणामुळे नातेवाईक रिसेप्शनिस्टला सांगतच नाही की त्यांच्या घरामध्ये कोणी पॉझिटिव्ह आहे आणि 1-1 तास ते ओपीडीमध्ये बसून राहतात आणि त्या पेशंटला आणि म्हणजे पॉझिटिव्ह लोक तिथे ओपीडीमध्ये बसता तुम्ही. तर याच्यामुळे कोरोना वाढत चाललेला आहे. तर बेटर आहे की तुम्ही एक तर समजून घ्यायचं आहे तुम्ही की जर तुमच्या मुलाला जर कोरोना झाला असेल तर 98% चान्सेस आहे की तुमच्या मुलाला काहीच होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला फोनवर तुम्ही संवाद साधा, त्याला सांगा की आम्ही पॉझिटिव्ह, आमचा मुलगा पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही यायचं का, किंवा फोनवरच तुम्ही सांगता का, किंवा मग स्पेसिफिक तुम्हाला जर वाटतं की त्रास आहे तर काहीतरी एक विशिष्ट अपॉइंटमेंट घेऊनच मग त्यावेळी जायला पाहिजे. तर सध्या आम्ही हा प्रकार खूप जास्त बघतो आहे. तर कृपया पालकांनी याच्याबद्दल जरा लक्ष द्यायला पाहिजे. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आली आहे की लहान बालकांमध्ये जर आईवडिलांची पॉझिटिव्ह असेल आणि बालकही पॉझिटिव्ह आला असेल तर त्या बालकाची तब्येत गंभीर होण्याची शक्यता फार कमी आहे. 98% त्या बालकाला फारसं काही विशेष अडचण आरोग्याची येणार नाही. असं असताना मात्र ते बालक जर सर्रास आपण ओपीडीत गेलात तर लहान बालकही सुपर स्प्रेडर असतात. स्वतःला जरी गंभीर आजार झाला नाही तरी ते अनेकांना त्या आजाराचा संसर्ग देऊ शकतात आणि ओपीडीमध्ये कोणतीही प्रिकॉशन न घेता बेजबाबदारपणे कधी कधी पालक येतात आणि त्या ओपीडीत असलेल्या अनेक बालकांच्या पालकांना आणि त्याचबरोबर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. म्हणून समाजाने देखील आणि पालकांनी देखील जेव्हा आपण स्वतः पॉझिटिव्ह आहे तर ते आपण डॉक्टरांना फोनवर बोलून इन्फॉर्म करा की आम्ही पॉझिटिव्ह आहे, लहान बाळही पॉझिटिव्ह आहे, केव्हा यायचं, कसं यायचं, आणि त्याच्या बाबतीत जी महत्त्वाची खबरदारी आहे ती आपण नक्कीच घेतली पाहिजे. कारण नाहीतर मग आपण समाजामध्ये ज्या पद्धतीचा हा दुसऱ्या वेवमध्ये या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आले त्याच्या मागे असा बेजबाबदारपणा देखील आहे आणि त्याचमुळे मला वाटतं कदाचित बालकांची संख्या या दुसऱ्या लाटेमध्ये जास्त आहे. तर त्या दृष्टीने एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण देखील ही प्रिकॉशन किंवा ही खबरदारी घेतली पाहिजे. मी डॉक्टर राजेश पाटलांकडे जाईल एक प्रश्न घेऊन की रुटीन व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन D3 देतात लहान बाळांना, तर कोविडच्या दृष्टीने या एरामध्ये रुटीनली प्रोफायलॅक्टिकली देत राहावं का या गोष्टी लहान बाळांना? त्याचा काही फायदा आहे का? नाही, मला वाटतं तशी काही आवश्यकता नाही. रुटीन उपचार किंवा रुटीनली काहीतरी घ्यायला पाहिजे असं काही कुठलंच हे नाही आहे. फक्त जी त्रिसूत्री आपण म्हणतो ती पाळावी आणि फार तर फार आपण झिंक देऊ शकतो, पण स्वतःहून मेडिकेशन घेऊ नये मला असं वाटतं. आणि मुख्य काळजी जी ते आईवडिलांनी घ्यायची, जे बाहेर फिरणारे जे क्लास आहे त्यांनीच खूप काळजी घ्यायची की त्यांनी घरापर्यंत आपल्या कोरोना येणार नाही याचीच काळजी मुख्यपणे घ्यावी.
हां, एक मिनिट. बेसिकली आता आजकाल खूप मेडिसिन्स आहेत जे एनिवे ते पेरेंट्स देत असतात. काही फ्री तर मिळत नाहीत, सगळ्यांचे पैसे मोजायला लागतात. सो तुम्ही झिंक दिलं, व्हिटॅमिन सी दिलं, डी दिलं, मग कुठले कुठले काढे दिले, मग आजकाल काही काही इम्युन बूस्टर्स मिळतात. हे सगळं ॲड केलं तर एक खूप सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ पैसे लागून जातात. आणि किती दिवस जायचं त्याचं काही नाही, चालू आहे तर चालू, म्हणजे एक एक वर्ष जर दिलं तर ते अमाऊंट खूप मोठा होतो. सो आणि एकदा आपण म्हटलं ना द्या काय फरक पडतो, होईल तर फायदा होईल असं म्हटलं की तो बिचारे पेरेंट विकतच घेतात. सो इट इज बेस्ट की हे एनकरेज नाही केलेलंच बरं, की इट इज नॉट रिक्वायर्ड. मॅडम, आपले IMAचे माजी सचिव डॉक्टर स्नेहल फेगडे यांचा एक प्रश्न आला आहे की कोविड पॉझिटिव्ह जे पेरेंट्स असतात त्या कोविड पॉझिटिव्ह पेरेंट्ससोबत बाळाला ठेवणं कितपत सुरक्षित आहे? स्टेटस ऑफ बेबी. बेबीचं स्टेटस माहिती नसेल तरी हे एक सोशल इश्यू आहे. ते बाळ जाईल कुठे? तुम्ही ग्रँडपेरेंट्सकडे पाठवायचं नाही आहे, कारण ते ग्रँडपेरेंट्सला प्रॉब्लेम येईल. आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आणखीन कुठे जाणार आहे ते बाळ? अँड दिस अ गुड पॉसिबिलिटी की ते पॉझिटिव्ह असेलच, कारण दर टेस्ट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दाखवतच असं नाही आहे. सो इट इज बेस्ट की ते त्यांनी फॅमिलीमध्ये राहावं. जितकं पॉसिबल आहे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क्स, 2 वर्षाच्या वरच्या मुलांनी मास्क पण घालू शकतात. ते जेवढं पॉसिबल आहे ते सगळं करावं. सर, अजून एक प्रश्न आहे की BCGची लस दिल्यामुळे बाळाला कोरोनापासून संरक्षण मिळतं का? असे काही शोधनिबंध आहेत, पण त्याला काही पूर्ण अजून ते ऑथेंटिकेट झालेलं नाही आहे. त्यामुळे फक्त असं ऑब्झर्वेशन आहे की BCG आणि MMR दिलेलं असतात लहान मुलांना म्हणून त्यांना प्रमाण कमी होतं. असे काही शोधनिबंध आहेत, पण ते आपण अजून सर्वमान्य झालेले नाही आहेत. धन्यवाद सर. मला असं वाटतं की पालकांच्या मनामध्ये असलेल्या शंका, बाळांचं आरोग्य रक्षण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे अशा वैद्यकीय क्षेत्राचे जे काही गाईडलाईन्स आहेत आणि एक सांगोपांग चर्चा करण्याचा प्रयत्न शहरातील अत्यंत नामवंत, ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अशा बालरोग तज्ज्ञांच्याद्वारे आपण केलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की आपल्या कुटुंबातील लहान बाळांचं आरोग्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने, त्यांचं कोरोनापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर कुटुंबाचं मानसिक आरोग्य, कारण अल्टिमेटली सगळ्यांच्या हृदयामध्ये लहान बाळं असतात. लहान बाळाचं आरोग्य जर बिघडलं तर सगळ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होत असतो. तर त्या दृष्टीने आपल्या बाळांचं आरोग्य रक्षण झालं म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य रक्षण होईल आणि त्याच्यातनं एक जो मानसिक स्वास्थ्य जे असतं ते सगळ्या कुटुंबाचं चांगलं राहील असं सारांश या चर्चेतनं निघाला आहे. तर मला वाटतं ही चर्चा संपवण्याच्या आधी IMA जळगाव, जळगाव लाईव्ह न्यूज आणि आमचं जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं कोविड आणि बालरुग्ण या चर्चासत्रामध्ये शहरातील नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून आपण पालकांच्या शंका निरसन करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आता चर्चा संपवायच्या आधी मी सर्व मान्यवरांकडे जाईल. प्रत्येक मान्यवरांना माझी विनंती आहे की एका मिनिटामध्ये आपण साधारणतः टेक होम मेसेज, घरी काय संदेश घेऊन जायचा, हे चर्चासत्र झालं, सगळ्यांनी एकदम मनापासून ऐकलं आहे, काही नोंदी पण केल्या असतील, ते सगळं खरं आहे. पण जाताना लक्षात राहील असं टेक होम मेसेज म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की एका मिनिटामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं तर आपल्या दृष्टीनं पालकांसाठी आपण संदेश द्यायचा आहे. मी प्रथम आमंत्रित करतो डॉक्टर नंदिनी आठवले मॅडम. बेसिकली आय थिंक आपल्या बिहेवियरवरनंच ते बाळ बिहेवियर करतं. जर आपण सोशल डिस्टन्सिंग केलं नाही, आपण पार्टीजला गेलो, लग्नाला गेलो, सॅनिटायझर वापरलं नाही, मास्क वापरला नाही, तर बाळ पण तसंच वागणार आहे. सो आपलं बिहेवियर करेक्ट पाहिजे. सेकंडली, बाळाला जर झाला कोरोना तर ते प्लीज लपवू नका, त्याचं योग्य ते उपचार करा. धन्यवाद मॅडम. अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की आपली मुलं तेच करतात जे ते आपल्या आईवडिलांना करताना बघतात. तर त्या दृष्टीनं आपण जबाबदारीचं भान ठेवलं, आपण प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचा वापर केला तर आपलं बाळ देखील त्या दृष्टीने त्याचा अवलंब करतील. राजेंद्र पाटील सर. सर्व चर्चांती सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की स्वतः पण मास्क लावा आणि समोरच्याला पण मास्क लावायला लावा. स्वतः डिस्टन्स पाळा आणि कोणाच्याही जवळ जाऊन बोलू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे आणि सॅनिटायझर वापरणं अतिशय आवश्यक आहे. ही तिघं गोष्टी जर त्रिसूत्री आपण सर्वांनी पाळलं तर मला वाटतं आपल्याला आता जे बाहेर पिक्चर पाहायला दिसतं आहे की सर्व लोक विदाऊट मास्क फिरत आहेत, ते जर टाळता आलं तर प्रसाराचा लगेच कमी होण्याची शक्यता जास्त आहे. राजेश सर. मला वाटतं मी या कार्यक्रमात एक सांगू इच्छितो की आता कोविड पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात मुलांमध्ये येतं आहे. प्रत्येकच बालरोग तज्ज्ञाकडे रोजचे 4-5 पेशंट तरी आपल्या जळगावपुरतं बोलायला झालं तर येत आहेत. तर एक अतिशय महत्त्वाची सूचना आणि नोंद सगळ्या लोकांनी घ्यावी आणि इतरांनी सांगावी की आपलं मूल पॉझिटिव्ह आहे किंवा आपण पॉझिटिव्ह आलं, आपल्या शंका आहे असं काय वाटत असेल
तर कृपया ज्याही हॉस्पिटलमध्ये आपल्याला जायचं असेल त्या ठिकाणी पहिले अपॉइंटमेंट घेऊनच जा, फोन करा की आम्ही येऊ शकतो का आणि यायचं असल्यास कुठल्या वेळेला येऊ, जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्या पेशंट्सपर्यंत म्हणजे गर्दीच्या वेळेत जाऊ नये. गर्दीच्या वेळेत गेल्यास इतर लोकांना संसर्ग होईल. कोणाला माहीत नसतं कोणाला काय झालं, बाळ इकडे तिकडे फिरतं, बरेच मुलं एकमेकाशी भेटतात, मग ते कदाचित त्यांच्या घरी घेऊन जातील, त्याच्याने त्यांच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये स्टाफला इकडे तिकडे सगळीकडे संसर्गाचा प्रसार होईल. त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटलला जाताना मुलाला घेऊन अगोदर सूचना देणे आणि आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि मुला पॉझिटिव्ह आहे किंवा आम्हाला शंका आहे तर त्याला दाखवायला यायचं तर किती वाजता येऊ आणि कोणत्या वेळेस याची पूर्वसूचना जर देऊन गेले आणि मला वाटतं प्रत्येक हॉस्पिटलसुद्धा त्यांच्यासाठी एक वेगळा काहीतरी वेळ ठेवेल गर्दीचा नसलेला, तर मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात प्रसार आपण जळगावमध्ये मुलांपुरतं तरी कमी करू शकू. शारीरिक आरोग्यासोबत कुटुंबाचं आणि मुलाचं जे आहे मानसिक आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते आपण जपायला हवं. त्यासाठी मुलांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घ्या, त्यांच्याशी खुलेपणाने चर्चा करा. त्यांच्याशी खेळताना जे आहे नॉन डिरेक्टिव्ह वे म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन खेळा. नंतर त्यांना आजाराविषयी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी, आपल्या नातेवाईकांमध्ये होणाऱ्या विषयांविषयी जे आहेत वयानुरूप त्यांना माहिती देण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यापासून लपवून ठेवणं, कळत नाही, समजत नाही असं म्हणून त्यांचा तो जाणून घेण्याचा अधिकार आहे तो नाकारू नका. धन्यवाद. आता मी शेवटचा कमेंटसाठी डॉक्टर दीपक अटल सरांना आमंत्रित करतो. की मेसेज हा राहील की पालक लोकांनी तुम्ही चिंता करू नका. लहान मुलांना जरी कोविड होतो आहे पण 98% मुलांमध्ये काही अडचणी येत नाही, म्हणून पॅनिकी होऊ नका जर तुमचं बाळ पॉझिटिव्ह आलं तर. दुसरं हे की हे जे इम्युनिटी बूस्टरचं जे फॅड आहे व्हॉट्सअप नॉलेज ते बिलकुल फॉलो करू नका. आम्ही बघितलं आहे तुम्ही मास्क वापरत नाही, तुम्ही डिस्टन्सिंग पाळत नाही, पण दिवसभर काळे पीत राहतात. तर बेटर आहे की यू शूड फोकस ऑन विअरिंग ऑफ प्रॉपर मास्क. आम्ही बघतो OPDमध्ये, मी रोज बघतो, मला इतका त्रास होतो लोकांना बघताना की काही पण गुंडाळून येतात. म्हणजे अशा अवस्था की असं वाटतं त्यांचा फोटो काढून फेसबुकवर टाकायला पाहिजे. विचित्र असे ते मास्क घालून येत आहे. कृपा करून काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांची काळजी घ्या. आणि सर्वात अजून महत्त्वाचं आहे की मुलांना काही होणार नाही कोविडमुळे शक्यतोवर, पण मुलांमुळे मात्र म्हाताऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो, म्हणून म्हाताऱ्यांपासून त्यांना डेफिनेटली दूर ठेवा. हे अजून महत्त्वाचं. आणि सर्वात शेवटचं की कोविड जेव्हा होतो मुलांना तेव्हा युजली काही त्रास होत नाही, पण 1 महिन्यानंतर जर तुमच्या बाळाला 3-4 दिवसाचा जर चांगला ताप असेल त्यावेळी मात्र वेळ न घालवता तुमच्या पिडियाट्रिशियनकडे लवकरात लवकर जाणे. कारण सध्या जे आम्ही कॉमनली जे पेशंट बघतो आहे ते आहे MISCचे जे एक सिरियस कॉम्प्लिकेशन आहे, पण ते जर लवकर लक्षात आलं तर तुमचं बाळ आम्ही वाचवू शकतो. धन्यवाद सर. एका ओळीमध्ये या तज्ज्ञांचा जो सल्ला आहे तो मी एका ओळीमध्ये संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करेल. डॉक्टर नंदिनी आठवले मॅडमचं म्हणणं असं आहे की सामाजिक जीवनात बाहेर वावरताना आपण प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचा वापर केला तर आपलं बाळ ऑटोमॅटिक तेच शिकेल. डॉक्टर राजेंद्र पाटील सर असं म्हणतात की स्वतः देखील मास्क वापरा, स्वतः सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचा वापर करा आणि दुसऱ्यालाही आग्रह करा समोरचा, आणि जवळून कोणाशी बोलू नका, शारीरिक अंतर आपण ठेवा. डॉक्टर राजेश पाटील सर म्हणतात की कोविडची जर शंका असेल किंवा कोविड पॉझिटिव्ह आपलं बाळ असेल तर डॉक्टरांना फोन करून एका विशिष्ट वेळेमध्ये अपॉइंटमेंट घेऊनच त्या दवाखान्यामध्ये त्यांना भेटायला जा, जेणेकरून लहान बाळांपासून स्प्रेड जो आहे तो थांबेल. डॉक्टर अटल सर असं म्हणतात की लहान बाळांना कोविड झाला तर घाबरायचं काम नाही, 98% त्याचं आरोग्य चांगलंच राहणार आहे, परंतु पालकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. त्या दृष्टीने पालकांनी स्वतःला जोपासलं पाहिजे आणि जबाबदारी सामाजिक भान हे ठेवलं पाहिजे. डॉक्टर अविनाश म्हणतात की बालकांचं उपचार करत असताना बालकांचं मानसिक भावविश्व देखील जोपासलं पाहिजे. एकंदरीत ह्या जर गोष्टीची आपण काळजी घेतली तर 100% आपल्या कुटुंबातलं बालक जे आहे त्याचं आरोग्य रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जळगाव IMAचे आमचे अध्यक्ष डॉक्टर CG चौधरी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कोविड आणि बालरुग्ण या चर्चासत्राचा मान्यवर बालरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या चर्चासत्राचा समारोप होतोय आणि आपल्या सगळ्यांचे सर्व मान्यवर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी मॅडम, डॉक्टर राजेंद्र पाटील सर, डॉक्टर राजेश पाटील सर, डॉक्टर दीपक अटलजी, डॉक्टर अविनाशजी भोसले या सगळ्यांचे मी IMA जळगाव आणि पदाधिकाऱ्यांच्या तर्फे सचिव म्हणून डॉक्टर राधेश्याम चौधरी आभार मानतो. आणि पुनश्च जळगावकरांनो, कोविडशी संबंधित असलेल्या नवनवीन विषय घेऊन जळगाव IMA एक सामाजिक दायित्व निभावण्याच्या दृष्टीने आपल्यासमोर एक वैद्यकीय माहितीची पुन्हा मेजवानी घेऊन लवकरच येईल याबद्दल आश्वस्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय IMA.